तर हेअर कलर करणं कितपत सुरक्षित आहे मला त्यावरती अगोदर सांगा. कुठलाही आर्टिफिशियल गोष्टीचा अतिरेक हा कायम वाईटच. ब्युटी इंडस्ट्रीमध्ये चीप अँड बेस्ट विल नेव्हर एक्झिस्ट. जसं आपण फर्स्ट कॉपी वगैरे म्हणतो, Exactly. सेम फर्स्ट कॉपी ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये असतं. भयंकर. आणि ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. तो मेरे पे प्लम की पूरी रेंज है 80% डिस्काउंट पे है. साउथ कोरिया की किट है 12-24 एक्सपायरी 1100 MRP 35 रुपए. लिपस्टिक सारी पे रहेगी मेरे पास. क्या बात है. डिजाइनर देखिए एक से एक आप लोगों को ये देखो 45 लिपस्टिक मिल रुपए. जाएगी. ये देखो कितनी खूबसूरत है. ये देखो बिल्कुल. ये देखो जी आपण वर्षानुवर्ष वापरतोय टॅल्कम पावडर. ती टॅल्क किती कॅन्सरस आहे याच्यावर सतत अवेअरनेस येतोय. जागरण हा खूप मोठा इश्यू आहे लिव्हरचे प्रॉब्लेम सुरू होण्याचा. भारतामध्ये 10 ते 20% महिलांना PCOS सारख्या हार्मोनल समस्या आहेत. 18 ते 25 वयोगटात लवकरच केस पांढरे होणं, हेअर फॉल वाढणं ही सामान्य गोष्ट झालेली आहे. मग प्रश्न असा की आपण सुंदर दिसण्यासाठी किंमत आपल्या आरोग्याने मोजतो आहोत का? प्रेग्नन्सीमध्ये हेअर कलर सुरक्षित आहे का? दर महिन्याला केमिकल कलर करणं कितपत योग्य असतं? डार्क सर्कल, पिंपल्स केवळ फेशियल्स न जातात का, की त्यामागे हार्मोन्स, लिव्हर हेल्थ, स्ट्रेस आणि आहाराची देखील भूमिका आहे? या विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कल्याणी उमराणी मॅम, ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याचा तब्बल 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तुम्ही रोज सोनं जरी वाळून लावलं तरी केस येणार नाहीत किंवा स्किन चांगली राहणार नाही जर तुमचं डाएट, लाईफस्टाईल, झोप हे नीट नसेल तर. नाकामध्ये झोपताना एक ड्रॉप तूप सोडणं ज्याने तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम्स बरे होतात. रात्री मेकअप नीट क्लिन्स करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या एक्सटर्नल क्रीम्स असतात त्याचा खरंच यूज होतो का? मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. Thank you. आपल्या पहिल्या पॉडकास्टला खूप चांगला रिस्पॉन्स आला, तर आपण परत एकदा संवाद साधतोय. मला मागच्या वेळेस काही प्रश्न आपले राहिले होते आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजकाल हेअर कलर करण्याचा ट्रेंड खूप जास्त आहे. तर हेअर कलर करणं कितपत सुरक्षित आहे मला त्यावरती अगोदर सांगा. शेवटी हेअर कलर हे पूर्णपणे केमिकल आहे. ते काय कुठली नॅचरल इन्ग्रेडियंट नाहीये. त्यामुळे मी जे कायम सांगते ती कुठलाही आर्टिफिशियल गोष्टीचा अतिरेक हा कायम वाईटच. सो काही लोक अगदी महिन्याला पूर्ण केसांना कलर करतात. म्हणजे थोडे केस जरी रूट जरी ग्रे झाले असतील तरी पूर्ण केसांना कलर लावतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, केरॅटिन लॉस होतो आपल्या केसांचा. केरॅटिन नावाचं एक प्रोटीन असतं ज्याने आपली नखं, केस, स्किन बनलेले. तर विनाकारण तुम्ही जर सतत कलर लावणं किंवा कोणाचा तरी घरात मिक्स केलेला आहे, राहिलाय, मिस्टर लावतात किंवा बायको लावते, तो उगाच लावून टाकतो. येस, त्यांनी काय होतं, ओव्हर कोटिंग होतं आणि या ओव्हर कोटिंगमुळे सुद्धा केस खराब होतात. सो ऍक्च्युअल हेअर कलरमुळे केस खराब होतात तर आन्सर हो पण आहे, नाही पण आहे. जर तुम्ही अतिशय खूप कमी क्वालिटीचे म्हणजे अगदी 100 रुपये, 125 रुपये हेअर कलर्स वापरले जे बाजारात सर्रास मिळतात किंवा ज्यांच्या नॅशनल ऍड्स खूप असतात की स्वस्तातले कलर्स सबको. सो कायम लक्षात ठेवायचं, आमच्या इंडस्ट्रीमध्ये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये चीप अँड बेस्ट विल नेव्हर एक्झिस्ट. जेव्हा मोठ्या कंपन्या, आता काही मोठ्या कंपन्या, लॉरियल आहे, शॉर्ट्सकॉफ आहे, वेल आहे, ह्या जेव्हा R&D करून काही चांगले प्रॉडक्ट्स काढतात मार्केटमध्ये, त्याच्या मागे काहीतरी इन्ग्रेडियंटची क्वालिटी आहे जी तुम्हाला हार्मफुल नाही आहे. आणि सेम कलर तुम्हाला स्वस्तामध्ये 50 रुपये, 100 रुपये, 125, 150 याच्यात जेव्हा मिळतो आणि कुठेही मिळतो, सो डेफिनेटली तो ओरिजिनल आहे का हे पण बघावं आणि तो चांगल्या क्वालिटीचा आहे का हे पण बघावं. म्हणून आम्ही कायम सांगतो की चांगल्या सलॉनमध्ये पहिले तुम्ही जाऊन अंडरस्टँड करा की किती हेअर कलरची गरज आहे. चांगली हेअरड्रेसर जी आहे ती तुम्हाला कायम सांगेल की फुल केसांना लावू नका, तुम्ही जितके ग्रे तुमचे झाले तितकेच लावा. सो तुम्ही कोणाला जाऊन फायनली भेटताय हे पण महत्वाचं आहे. तुम्हाला पण थोडं नॉलेज ॲज अ कस्टमर गेन करणं महत्वाचं आहे. पण डेफिनेटली कलरचा अतिरेक अजिबात चांगला नाही डोळ्यांसाठी, स्किनसाठी. आणि चांगल्या क्वालिटीचे जर कलर नसतील, ते स्कॅल्पवर राहिले किंवा त्याचे फ्युम्स असतात अमोनियाचे, हे लंग्ससाठी बिलकुल चांगले नाही आहेत सतत तुम्ही अति करत असाल तर. आणि स्किनमध्ये सुद्धा राहणं म्हणजे स्कॅल्पमध्ये ते टच होणं आणि तसंच राहणं इज व्हेरी बॅड फॉर युअर हेअर हेल्थ ऑल्सो. ओके, अंडरस्टूड. पण आता एखाद्या व्यक्तीला, त्याला सपोज एखाद्या महिलेला, पुरुषाला हेअर कलर करायचा आहे, एखाद्या ब्रँडचा प्रोडक्ट तो घेऊन आला, त्याला कसं कळणार की तो प्रोडक्ट त्याच्या स्किनसाठी योग्य आहे की नाही? तो स्वतःहून काही समजू शकतो का? सो हे नाही समजू शकत कारण मार्केट खूप क्लटर्ड आहे
आणि जितकं ओरिजिनल आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट डुप्लिकेट सो मार्केट. फक्त ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरायचे असं म्हणायचं तुम्हाला? पण ब्रँडेड प्रॉडक्टचं सुद्धा डुप्लिकेशन खूप आहे. हो. हे खूप मोठी चेन आहे ज्याच्यावर मी सतत माझ्या लाईव्ह सेशन्समधनं वगैरे बोलत असते. सो आता साजं सलॉन, आमचं जेव्हा सलॉन असतं तेव्हा आम्हाला डायरेक्ट कंपनी अप्रोच करते आणि कंपनी थ्रू आम्ही हे परचेस करतो. कंपनीचे डीलर्स असतात. हो. सो आमच्याकडे पण जेव्हा क्लायंट्स येतात आणि विचारतात हा कलर वापरू का, मी लॉरियलच वापरते किंवा मी वेलाच वापरते, कुठलाही, मी इथे कुठलाही ब्रँड प्रमोट करत नाहीये, पण तेव्हा आम्ही क्लायंटला सांगतो की पहिला प्रश्न असतो की तुम्ही कुठून घेताय. ओके. तुम्ही अशा कुठल्या तरी होलसेल शॉपमधनं घेताय, मेडिकल स्टोअरमधनं घेताय जिथे तो स्वस्त आहे किंवा अर्ध्या किमतीत आहे, किंवा तुम्हाला कळते की अरे हा कलर लावल्याने मला काहीतरी प्रॉब्लेम येतोय आणि मार्केटमध्ये त्याचं नाव खूप आहे, डेफिनेटली इट्स अ डुप्लिकेट कलर. ओके. म्हणजे सो क्लायंटला हे समजणं शक्यच नाही. इव्हन आयफोन्स मध्ये वगैरे सुद्धा डुप्लिकेट येतात. जसं आपण फर्स्ट कॉपी वगैरे म्हणतो, Exactly. सेम फर्स्ट कॉपी ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये असतात. भयंकर. आणि ते सगळ्यात मोठं मार्केट आहे. अरे बापरे. अगदी चांगल्या चांगल्या लॅक्मे वगैरे अशा ब्रँड्स पासून ते मॅक, हुडा ब्युटी, तुम्हाला गंमत वाटेल की हुडा ब्युटी वगैरे असे काजल पेन्सिल 100 रुपयात रोड साईड पण मिळतात. आणि चांगल्या चांगल्या महिला ज्या कारमधनं उतरून वगैरे पण घेताना दिसतात आणि असं जाऊन सांगावं असं वाटतं की प्लीज याला हात लावू नका, हे डुप्लिकेट आहे आणि हे तर तुमच्या मुलांवर, लहान मुलींवर अजिबात वापरू नका, बिकॉज इट्स हायली कार्सिओजेनिक जर त्याचे इन्ग्रेडियंट चांगले नाही आहेत तर. सो ब्युटी थेरपीमध्ये डुप्लिकेट मार्केट हा फार मोठा विषय. कसं होतं, जेव्हा आता एखादी कंपनी, लॉरियलनी कलर काढलेत तर लॉरियलचं नाव खूप आहे, वेलाचं नाव खूप आहे, शॉर्ट्सकॉफचं नाव खूप आहे, मग काय होतं, डुप्लिकेट मार्केटवाल्यांना मार्केटिंगची कॉस्ट पडत नाही. दे हॅव टू जस्ट प्लेस द प्रॉडक्ट बरोबर त्या ठिकाणी. सो लोकांना, घेणाऱ्याला हे कळत नाही, मला स्वस्तात मिळते, पार्लरवाली मला महागात देतीये किंवा माझा सलॉनवाला मला महागात देतोय, मी या मेडिकलमधनं घेतो आणि घरच्या घरी लावतो. दॅट्स नॉट राईट. बरोबर. आता मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की पहिल्यांदा आपण घरामध्ये मेहंदी लावायचो, तर मेहंदी स्किनसाठी, आपल्या हेअरसाठी चांगली असते का, किंवा त्याचे पण काही साईड इफेक्ट होतात? सो तर मेहंदी म्हणजे काय, तर मेहंदीची नॅचरल पानांची जेव्हा पावडर होते तेव्हा आपण ती हाताला पण मेहंदी लावतो, जी वर्षानुवर्ष चालू आहे, आणि केसांना. आता काय झालं, हाताच्या मेहंदीत पण केमिकल आले. पूर्वी कधी इतकी मरून आणि ब्लॅक मेहंदी व्हायची नाही बघा, ऑरेंज कलरची मेहंदी असायची. म्हणजे आम्ही पण लहानपणी म्हणजे काडीनी मेहंदी काढली, कोन्स खूप नंतर आले स्कूलमध्ये असताना सुद्धा. सो त्या मेहंदीतही केमिकल आलंय. आणि ज्या काही कंपन्या तुम्हाला एक नॅचरल मेहंदी म्हणून विकतात पॅकेटमध्ये आणि त्याच्यातही डिफरन्शिएटर कलर देतात. सो मेहंदीचा बेसिक कलर हा ऑरेंज आहे, मेहंदीचा बेसिक कलर हा मरून लाल नाही, ऑरेंजच ती रंगली पाहिजे. म्हणून काही लोक जी मेहंदी लावतात त्यांचे केस ऑरेंज दिसतात बघा. सो मेहंदी चांगली का वाईट केसांसाठी, तुम्हाला ऑरेंज कलर जर ग्रे हेअरवर चालत असेल, सो आमच्या फील्डमध्ये व्हाईट म्हणत नाहीत, इट्स लिटल ऑफेंडिंग टू द कस्टमर, सो आम्ही ग्रे म्हणतो. सो ग्रे हेअर आहेत आणि तुम्ही त्याच्यावर जर मेहंदी लावली तर केस ऑरेंजच दिसणार, पण तुमचे थोडेसे डार्क आहेत, ब्राउनिश आहेत आणि तुम्हाला तो थोडा टिंच ऑफ मेहंदी आवडतो, ऑरेंजिश रेड, तर तुम्ही लावू शकता, त्यात काही वाईट नाही. तुम्ही त्यात काही आवळा पावडर, संत्रासाल पावडर अशी चांगली आयुर्वेदिक पावडर्स घालून लावा. सो मेहंदीचा उपयोग कसा असतो, तर तुम्ही एकदा ती लावली तर ती कंडिशनिंगचं काम करते, पण सतत तुम्ही लावलं तर आपल्या केसांचे क्युटिकल असतं, म्हणजे जसं स्किन लाईक पोर आहे तसं हेअरला पण पोर आहे, ते सतत लावून लावून क्युटिकल ब्रेक होतं आणि मग लोक म्हणतात मेहंदी लावून माझे केस रफ झाले. तुम्ही जर त्याचं ओव्हर लावलं, रात्रभर ठेवलं, सो दॅट इज गोइंग टू हार्म युअर हेअर. किती फ्रिक्वेंटली लावू शकतो? महिना 1.5 महिन्यातनं तुम्ही लावू शकता. काही लोक असे आहेत की ज्यांना अजिबात हेअर कलर सूट होत नाही, त्यांना डॉक्टरांनीच सांगितलं की तुम्ही नका लावून तर मेहंदीवर शिफ्ट व्हा. त्यांनी महिना 1.5 महिन्यातनं लावली तरी काही हरकत नाही. बरोबर. पण मेहंदीमध्ये जर ऑरेंजच्या व्यतिरिक्त कलर आला तर ती मेहंदी देखील फेक. मेहंदीचं नाव आहे, मेहंदीसारखं पॅकेट आहे, मेहंदीचा कलर दिसतोय आत ग्रीनिश, पण त्याच्यात तुम्हाला शेड्स दिल्यात, ब्लॅक, डार्क ब्राऊन, मोहगनी, अशा पण कंपन्या आहेत. बरोबर. किंवा एक खूप आमच्या, जेव्हा आम्ही सलॉन सुरू केले तेव्हा काही क्लायंट्स एक छोटं पाकिट घेऊन यायचे, जंगली काळी मेहंदी म्हणून, असंच नाव होतं त्याचं, कुठलाही ब्रँड नव्हता. सो त्याच्यात तो बिब्बा असायचा आणि तो नंतर स्किन मध्ये उतरून लोकांना पिगमेंटेशन येणं, पाठीवर डाग पडणं. सो खूप महिलांचं बघा तुम्ही, ब्लाऊजचा जो गळा असतो त्यांच्या असं बॅक वरती डाग दिसतात, किंवा खूप पुरुषांचे इथे पॅचेस दिसतात. कशामुळे, तर बऱ्याच वेळा तो कलर जो असतो तो स्टेन करणारा असतो. म्हणून कलरची क्वालिटी अशी पाहिजे की ती स्किन मध्ये गेली नाही पाहिजे. करेक्ट. त्याच्यासाठी तुम्हाला R&D केलेला चांगल्या क्वालिटीचाच कलर पाहिजे. बरोबर. नेहमी असं होतं ना की 1-2 केस पांढरे दिसले तर मुलं किंवा मुली ही पूर्ण
केसाला मेहंदी किंवा Color लावतात. कलर लावून मोकळे होतात, तर ते कितपत योग्य आहे? सो आता आमच्याकडे सुद्धा पण असे काही पेरेंट्स विचारतात, म्हणजे हा. हाय येतात किंवा काय हो. की मुलीचे 1-2च केस पांढरे दिसतात, काय करू या हा. मुली लगेच कॉन्शियस हा. होतात किंवा मुलांनाही. सो आम्ही पहिले सांगतो ते पहिले ओढून काढू नका. बर, तुम्ही ते मुळापासून कट करू शकता. ओढून काढलं तर काय होतं? कधी कधी असं होतं की तुम्ही सतत ते ऍक्टिव्हेट करता तिथले सेल्स, अच्छा, सो ते व्हाईट हेअर मल्टिप्लाय होऊ शकतात, ग्रे हेअर. बर. तर आम्ही कायम सांगतो की रूटच्या इथे जाऊन छोटी बारीक कात्री असते त्यांनी तू कट करून टाक. हा हा. सो हे करू शकता. असं झालं की नाही मी सारखे नाहीच कट करू शकत, ते पॉप आउट होतं, हम्म, तर आम्ही काय सांगतो तेवढेच पिक अँड चूज करा आणि तितक्यालाच कलर लावा, हम्म. आणि बर. तोही चांगल्या क्वालिटीचा. अख्ख्या केसांना कलर लावायची गरज नाही. सो माझ्याकडे असे अनेक क्लायंट्स आहेत जे यंग आहेत हम्म. आणि ते 3-4 महिन्यातनं एकदा कलरिंगला येतात. तो कसा करतो आम्ही, तर प्रत्येक सेक्शन काढून त्यातनं कलर हेअर चेक करून आम्ही थोडं प्रीमियम चार्ज करतो, कारण याला वेळ लागतो खूप. हो. नॉर्मल कलरपेक्षा वेळ लागतो. पण त्या मुलींचे केस अजून ग्रे होत नाहीत, हेअरला काही प्रॉब्लेम येत नाही, मल्टिप्लाय होत नाही ग्रेइंग किंवा हेअर लॉस होत नाही. कारण शेवटी मी जसं मगाशी म्हटलं अमोनिया आहे त्यात, हम्म. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड असतं. सो ह्या सगळ्यांनी तुमच्या केसांच्या टेक्स्चर आणि क्वालिटीवर फरक पडतो. सो तेवढंच करा. बर, पण हा सल्ला आज खूप कमी लोक देत असतील, खूप कमी लोकांना ही माहिती देखील असेल की याची ट्रीटमेंट बरोबर आहे. कशी करायला पाहिजे. मग हे कसं ओळखायचं? त्याच्यासाठी थोडं एक ऑनेस्ट हेअर ड्रेसर हवं हम्म, सांगायला. हम्म. आता आम्ही खूप वेळा क्लायंटचे ग्रे दिसले तरी सांगतो की आत्ता काही कलर करू नकोस. हम्म. खूप 40शीतल्या पण बायका असतात, त्या हो. म्हणतात बघा माझे अजून ग्रे नाहीयेत, हो अगदी 2-4 आहेत. आम्ही सांगतो उत्तम आहे, हो. चुकूनही करू नकोस आणि उपटून काढू नकोस. हम्म. जे मगाशी मी सांगितलं ते जस्ट फोकस ऑन मेकिंग युअर हेअर हेल्दी. बरोबर. तुमचा फोकस जर एक ग्रे हेअर आहे आणि तोच वाढत राहिला की मला एक ग्रे आला, एक ग्रे आला, आपण म्हणतो ना व्हॉट युअर माइंड फोकसेस ऑन इट ग्रोज. हम्म. सो खूप लोकांचं तसं होतं, एक बरोबर. पिंपल जरी आला तरी त्याच्यावर खूप फोकस हो. करतात, मला पिंपल आला, पिंपल हो. आला, आणि मग ते मल्टिप्लाय होतात. सो जस्ट फोकस ऑन गेटिंग युअर हेअर किंवा हेअर हेल्थ गुड आणि इट विल रिड्यूस. बरोबर. भारतामध्ये 10 ते 20% मुलींना PCOSचा प्रॉब्लेम आहे. पिंपल्स तुम्ही म्हटलात, पिंपलसारखे प्रॉब्लेम्स किंवा अशा चेहऱ्यावरती काही डाग येत आहेत, पिंपल्स येत आहेत, तर या गोष्टींसाठी पार्लरमध्ये जाणं योग्य आहे की प्रॉपर एक मेडिकल ट्रीटमेंट घेणं योग्य आहे? काय वाटतं तुम्हाला? सो जनरली ना PCOS, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा हे जर बघितलं तर हे साधारण टीनेजमध्ये हो. सुरू होतं. सो पहिली गोष्ट म्हणजे हे खूप सिव्हिअर असेल तर मेडिकल इंटरव्हेन्शन 100% लागतं. तुम्हाला नीट औषधच घ्यायला घ्यावी पाहिजे लागतात. डॉक्टरांकडे जाऊन. पण उलट होतं, लोक पहिले सलॉनमध्ये येतात हो. की मला सांग ना माझ्या मानेला काळं होतंय, हम्म. किंवा त्या मुलींचं वजन खूप वाढतं, मग थाईजमध्ये ब्लॅक व्हायला लागतं, हो. अंडरआर्म्स ब्लॅक व्हायला लागतात. सो जी एस्थेटिशियन ब्युटिशियन आहे ना, पहिले तीच नॉलेजेबल पाहिजे. हम्म. सो आता मी कायम जे सांगते, आमचा सिडेस्कोचा अभ्यासक्रम आहे किंवा जे कोर्सेस आम्ही घेतो त्याच्यात ही सगळी माहिती नीट सांगितली जाते की प्रायमा फेसिया बघितलं तुम्ही की क्लायंटची मान काळी आहे की लगेच ट्रीटमेंट सुरू करायची नाहीये. त्याच्या मागचं कारण जाणून घ्या. क्लायंटला सांगा की हे बघ कदाचित हे PCOD किंवा PCOS कडे जाणार असेल, तू आधी एक चांगल्या गायनोकॉलॉजिस्टला दाखव, हार्मोनल तुझा चेकअप करून घे, आपण ट्रीटमेंट तर करूच पण शो इट टू अ प्रॉपर डॉक्टर. एक. बरोबर. दुसरं महत्वाचं, कितीही तुम्ही एक्सटर्नल ट्रीटमेंट केली, लोकांना ना पटकन डॉक्टरांकडे जायचं नसतं की मला औषध नको, नकोय. मला कुठला चेकअप नको, रिस्ट्रिक्शन येतील. तर ब्युटिशियननी समजून सांगणं महत्वाचं आहे की तू डाएटकडे लक्ष दे. सगळ्यात महत्वाचं जे आता आपण म्हटलो की तरुण मुलींना, हो. सो काय झालंय, 2 वेळचं घरचं जेवणच नीट करत नाहीये. करेक्ट. आयदर मुली हॉस्टेल्सवर आहे, ट्रॅव्हल करतायत, किंवा घरी असून सुद्धा त्यांना बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत बाहेरचे खायचे. सो कायम आम्ही त्या क्लायंटला किंवा यांना सांगतो की ही वेळच येऊ देऊ नका. PCOS, PCOD, ऍक्ने, स्किन डार्कनिंग, हेअर लॉस हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. ह्याची वेळ का येऊ देऊ नका. पहिलं तुमचं डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर झोपणे बर आणि एक्सरसाइज करणे. सो तरुण मुली असतात त्यामुळे कुठलाही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकतात. जिम वगैरे केलं पाहिजे असं नाहीये. आणि कायम या मुली जेव्हा येतात तेव्हा म्हणतात मी चालायला जाऊ का, तुम्ही सांगते तू 40-45 ओलांडली की चाल. आत्ता तू असा कुठला तरी स्पोर्ट खेळ ज्याच्यात तुला घाम येईल भरपूर, बॅडमिंटन आहे, टेनिस आहे, काही खेळ तू.
पण असा रनिंग कर. सो ह्यानी काय होतं, तुझं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, तुला भूक चांगली लागते, यू थिंक राईट, स्ट्रेस लेवल कमी होते. सो हे सगळं इतकं इंटरलिंक्ड आहे ना, म्हणजे तुम्ही ब्युटीचे कुठलेही क्वेश्चन्स मला विचारले तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगेन की लोकांनी प्रॉपर जे आपलं चौरस आहार असतो, कोशिंबीर, डाळ, वरण भात, तूप, लिंबू, सॅलड, हे व्यवस्थित दोन्ही जेवणांमध्ये घेतलंच पाहिजे. तुम्ही कुठल्या वेट लॉस डाएटवर आहात, कुठल्या प्रोटीन डाएटवर, ऑफकोर्स यू कॅन इन्कल्केट दॅट, पण एक नॉर्मल आपलं महाराष्ट्रीयन जेवण जे लागतं, आणि मग बाकी महत्वाच्या गोष्टी म्हणजे फ्रुट्स रोज खाणं. सो आमच्या डाएट पॅटर्नमध्ये आम्ही सांगतो की पहिले 2 फ्रुट्स खायला लाग, ज्याच्यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे, मॅग्नेशियम भरपूर आहे, कॅल्शियम भरपूर आहे. मग साधं केळं आणि एक तू पेरू खाल्लास तरी चालेल. लोक म्हणतात ना, पण मी बाहेर ट्रॅव्हल करते, मला ऑप्शन्स कमी आहेत. असं अजिबात नाहीये. फ्रूटची गाडी असते, तिथे तुम्ही जाऊन 2 पेरू घेऊन स्वच्छ आपल्या बॉटलमधनं पाणी काढून वॉश करू शकता, कट करून धुवून खाऊ शकता. काही नाही मिळालं 2 केळी घेऊन खाऊ शकता, नारळाचं पाणी पिऊ शकता. सो यू हॅव टू सर्च फॉर ऑप्शन्स. बरोबर. फुटाणे आहेत, चणे आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत. मिक्स ड्रायफ्रुटचं एक पॅकेट घेतलं, पर्समध्ये ठेवलं, भूक लागली, थोडंफार काजू बदाम, त्यातलं अक्रोड, हे खाल्लं. सो ऑप्शन्स खूप आहेत. वी आर नॉट लुकिंग ॲट इट ॲज अ हेल्दी ऑप्शन. बरोबर. सो तोंडात टाकताना प्रत्येकाने जर हा विचार केला ना की मी आत्ता तोंडात टाकताना हे काही हेल्दी टाकते का जंक आहे, तर बऱ्यापैकी स्किन आणि हेअर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सगळ्यांचेच. ओके, म्हणजे फक्त जर फूड जरी कंट्रोल केलं तरी देखील हे सगळे 70-30, जसं डायटिशियन सांगतो ना जिमसाठी 70% इज युअर डाएट, 30% इज युअर वर्कआउट, तसं स्किनसाठी पण सेम आहे. 70% इज युअर डाएट, त्याच्यात पाण्याचा इंटेक व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं डाएट आणि लाईफस्टाईल. म्हणजे 70% लाईफस्टाईलमध्ये म्हणजे लवकर झोपणं. तुम्ही हेअर लॉसचा कुठलाही पेशंट समोर क्लायंट बसवा, मी पहिले त्याला विचारणार किती वाजता झोपतो. बरं, किती वाजता झोपतात आणि किती वाजता झोपायला पाहिजे? शक्यतो 11च्या आत. आपल्या आत्ताच्या लाईफस्टाईलला 9:30-10ला जर झोपणं शक्य नसेल, उशिरा घरी येत आहेत किंवा ओव्हरऑल घरच सगळं 9:30-10ला भेटतंय, तर लवकर जेवणं 7-7:30, 8च्या आत. काही तुम्ही खाऊन घ्या, पण लवकर जेवा. काही इन द सेन्स हेल्दी न्यूट्रिशियस, पण एक अगदी छोटंसं तुम्हाला प्रोटीन डाएटवर आता काय ऑमलेट खाल्लं, स्प्राउट्स खाल्ले, काही पण लवकर जेवा आणि 10:30-11 पर्यंत झोपून घ्या. जितकं तुम्ही लेट झोपाल तितकं तुमचं लिव्हर डिटॉक्स होत नाही, गट इश्यूज सुरू होतात, मग ते सगळे स्किनवर दिसतात. अंडर आय सर्कल्स आहे, हेअर लॉस आहे, हेअर थिनिंग आहे, हे खूप इंटरलिंक्ड आहे. बरोबर. सो कधी पण ट्रीटमेंटला पण आम्ही क्लायंटला जेव्हा सजेस्ट करतो तेव्हा कधीच डायरेक्ट फक्त होम केअर प्रॉडक्ट वापरा आणि आमच्याकडे आठवड्यातनं एकदा या नाही. वी मेक शुअर दॅट त्यांना हे सांगतो आम्ही, तुम्ही रोज सोनं जरी उगाळून लावलं तरी केस येणार नाहीत किंवा स्किन चांगली राहणार नाहीत जर तुमचं डाएट, लाईफस्टाईल, झोप हे नीट नसेल तर. आणि झोप म्हणजे मी परत सांगेन, लवकर झोपणं. लोक 1 वाजता झोपून दुसऱ्या दिवशी 9:30-10ला उठतात. दॅट इज नॉट स्लीप. तिथे तुमची बॉडी डिटॉक्सच होत नाहीये. सो झोप म्हणजे जे सिकार्डियन रिदम आपल्याला दिलंय, निसर्गाचं जे चक्र दिलंय ते करणं अतिशय महत्वाचं आहे. सो पीसीओडी हा जो खूप मोठा आत्ताचा इश्यू आहे, 5 मधल्या 1 मुलीला तर PCOS आहेच. सो तुमचं ऑनेस्ट ओपिनियन हे आहे, म्हणजे खूप कमी लोक असे बोलत असतील की जे ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असून बोलतायत की तुम्ही अगोदर मेडिकल डॉक्टर्सला सल्ला घ्या. काय होतं की हाच प्रॉब्लेम मला वाटतं की होत असेल, जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या पार्लरमध्ये जातोय आणि तिला ज्यावेळेस ती विचारते, समोरची व्यक्ती तिला ॲज अ कस्टमर म्हणून पाहते, असं पाहते की ही मला पैसे देणार आहे, मी जी ट्रीटमेंट करेल तर, पण तिला डॉक्टरचा सल्ला घेण्याचं मार्गदर्शन खूपच कमी असतील जे करत असतील, जे तुम्ही ज्या प्रकारे सांगताय. सो मला अजून एक ऍड करायला आवडेल, डॉक्टर म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट नाही, मी गायनेकोलॉजिस्ट सांगते फॉर हार्मोन्स. सो आता असं झालंय, डर्मॅटॉलॉजिस्ट पण, नथिंग अगेन्स्ट डर्मॅटॉलॉजिस्ट पण खूप ट्रीटमेंट देतात, पण ऍक्ने दिसले की डर्मॅटॉलॉजिस्ट पण गोळ्या पिल्स सुरू करतात. भरपूर डर्मॅटॉलॉजिस्ट, नॉट ऑल, 10% त्यातले असे असतील की सांगतील तिला तू तुझं हार्मोनल सेटअपवर काम कर, मी तुला ऑइंटमेंट्स देतो एक्सटर्नल ऍप्लिकेशनसाठी. पण मेजॉरिटी डर्मॅट्स एंडोक्राईन सिस्टीमला अक्षरशः क्रॅश करणारे गोळ्या देतात. आणि ब्राईड्स वगैरे जर असतील तर त्यांना विचारलं जातं तू कन्सीव्ह कधी करणार आहेस, कारण त्याने हार्मोनल सेटअप तुमचा जर चेंज झाला, कारण कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचे कंटेंट ॲक्नेच्या गोळ्यांमध्ये असतात. सो कधी विचारतात डॉक्टर तुला कधी कन्सीव्ह करायचंय, मग ती नवीन नवरी जरी असेल तरी ती म्हणते नाही अजून 1-2 वर्ष प्लॅन नाही, किंवा मुलांनाही ॲक्ने जर आले तर. सो सांगायचा मुद्दा काय, हे सगळं इतकं इंटरलिंक्ड आहे. सो कुठल्याही ॲक्नेसाठीच्या गोळ्या खाताना पण विचार करा
डॉक्टरांना विचारा, त्याच्या मागचे इन्ग्रेडियंट्स बघा, गुगल करा, आजकाल सगळं अवेलेबल आहे की याचा काय साईड इफेक्ट आहे माझ्या बॉडीवर. आणि मी जे सांगितलं ते की त्याला नॅचरल ऑप्शन शोधा. जर तुम्हाला पोटॅशियम पाहिजे, व्हिटॅमिन सी पाहिजे, मिनरल्स पाहिजेत, मग नॅचरल सोर्स काय, ड्रायफ्रुट्स आहेत, फ्रुट्स आहेत, आपल्या रोजच्या भाज्या आहेत. आणि उगाच हा प्रोपगंडा बनवलाय की आजकालचं फूडच खूप हे आहे, खराब आहे, मग आपण सगळं हायब्रिडच खातो म्हणून मिळत नाही. इतकं काही वाईट नाहीये. इफ यू आर डुईंग फोकसिंग ऑन होम कुकिंग, इटिंग नॅचरल फूड, हे सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं. ऑफकोर्स सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात, बट सप्लिमेंट इज नॉट मेडिसिन. सो डॉक्टरकडे जेव्हा जातात तेव्हा डॉक्टर पण काय सजेस्ट करताय, मला किती दिवस गोळ्यांवर राहावं लागेल, हे पण लोकांनी बघणं गरजेचं आहे. आणि अशा जस्ट ब्लँकली डॉक्टरांनी मला दिलं औषध म्हणून खाणं योग्य नाही. थोडा आपला स्वतःचा अभ्यास हवा. बरोबर. मला दुसऱ्या एका मुद्द्यावरती बोलायचं आहे, तो आहे फॅटी लिव्हर. आणि त्याच्यामुळे शरीरावरती जे काही होतं ते सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यावरती काय आपण करायला पाहिजे, कसं त्याला ट्रीट करू शकतो? सो आता मी स्किनच्या दृष्टीने बोलीन, कारण आय डोंट रिप्रेझेंट द मेडिकल फ्रॅटर्निटी, पण अभ्यास आमचा खूप असतो की का क्लायंटला पिगमेंटेशन येते. आणि असायलाच हवा. जेव्हा तुम्ही स्किन शिकताय तेव्हा तुम्हाला माहिती पाहिजे की ॲक्नेचा सोर्स काय, पिगमेंटेशनचा सोर्स काय, लोकांची स्किन अनइव्हन का होती. सो अगेन लिव्हर इज द बिगेस्ट डिटॉक्स सेंटर ऑफ युअर बॉडी. त्यामुळे त्याच्यावर जर सतत टॉक्झिन थर साठले, तुम्ही जागरणं केलीत, जागरण हा खूप मोठा इश्यू आहे लिव्हरचे प्रॉब्लेम सुरू होण्याचा. सो आजकाल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचं खूप प्रमाण वाढलंय. का? कारण लोक जंक खूप खातात, ऑइली खूप खातात, बाहेरचं फूड खूप खातात. त्यांनी काय होतंय, स्किनवरती तुमच्या पिगमेंटेशन येत आहे, अंडर आय सर्कल्स येतात, ॲक्ने येतात, हेअर लॉस होत आहे. आणि पहिले लोक धाव काय करतात, घेतात, मी विग करून घेतो, मी ट्रीटमेंटसाठी सलॉनमध्ये जातो. सो जेव्हा ते सलॉनमध्ये येतात तर सलॉन ओनर्सच त्यांना पहिले नीट गाईड केलं पाहिजे की सर किंवा मॅडम तुमचं कुठेतरी डाएट, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल चुकतीये. जे मूळ रिझन आहे त्याच्यावरती आपण उपचार केला पाहिजे, ना की एक्सटर्नल फॅक्टर्स. एक्सटर्नल इम्पॉर्टंट आहे, कारण तो आता आलेला डाग काही जाणार नाहीये. त्याच्यावर आपल्याला 30% 40% काम करायलाच लागणार आहे. पण 60 to 70% जे आहे ते इट्स ऑल इंटरनल. सो जे फॅटी लिव्हर आहे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याला भरपूर आन्सर्स आहेत. पहिले तर लगेच काही तुम्ही डॉक्टरांकडे धाव घेऊ नका, पण थोड्या प्रमाणात जर पिगमेंटेशन सुरू झालंय तर बॉडी इज ट्राईंग टू टेल यू, बॉडी इज गिव्हिंग यू वॉर्निंग सिग्नल की काहीतरी आत प्रॉब्लेम आहे, म्हणून तुझे केस पांढरे होत आहेत, यू हॅव स्टार्टेड एजिंग, तुला ॲक्ने आलेत बघ, तुला कपाळाच्या इथे खूप पॅचेस आलेत, काळे डाग का पडतायत. सो बॉडी इज ट्राईंग टू टेल यू. पोट साफ होत नाहीये, झोप डिस्टर्ब्ड आहे. सो हे सगळे सिम्पटम्स ॲज अ एस्थेटिशियन, कॉस्मेटॉलॉजिस्ट, जी ब्युटी एक्सपर्ट आहे तिने बघायला लागतात. सो आमच्याकडे कन्सल्टेशन शीटच असते आणि आम्ही मुलींना परीक्षांच्या वेळेला शिकवतो पण की क्लायंटला विचारा की तुम्ही काय, तुमची झोप कशी आहे, डिस्टर्ब आहे का, काय आहे, काय प्रॉडक्ट्स होम केअरला वापरता, डाएट कसं आहे. थोडं जरी आम्ही डिरेक्टली सांगू शकत नाही की तुम्ही वेट लॉस प्रोग्राम घ्या किंवा काय, ऑफकोर्स सजेस्ट करू शकतो, इट इज ऑल अप टू देम. पण लोकांना काय असतं माहिती आहे का, लोकांना फक्त एक त्यांना पाहिजे ते उत्तर एक्सपेक्टेड असतं की तुम्ही मॅडम ट्रीटमेंट सांगा, तुम्ही प्रॉडक्ट द्या. हे तर डॉक्टरांकडे पण सांगतात म्हणून आम्हाला डॉक्टरांकडे जायचं नाहीये, किंवा माझा फिटनेस इन्स्ट्रक्टर पण सांगतो. तर इट गोज हँड इन हँड. बरोबर. सो जरी तुम्हाला हे पिगमेंटेशन आहे, वरनं तुम्ही प्रॉडक्ट लावताय, तरी इंटरनली जे मी आत्ता सगळं सांगितलं, लवकर जेवणं, लवकर झोपणं, त्यानंतर खूप ऑइली जंक हे खूप कट डाऊन करणं. म्हणजे मी म्हणते पूर्ण बंद नका करू, समटाईम्स यू कॅन इंडल्ज, पण ऍटलीस्ट आठवड्यातले 6 दिवस तरी तुम्ही व्यवस्थित खाल्लं पाहिजे, 5 ते 6 दिवस. स्पायसी नॉनव्हेज फूड खाल्ल्यानं पण काही होतं? स्पायसी म्हणजे खूप तेलकट असेल तर इट इज नॉट गुड. काही लोकांना स्पाइस्डअपच लागतं की मिरची आवडते, ती त्यांना सहनही होते. म्हणजे असं पण सांगितलं जातं की खूप मिरची खाल्ली, आयुर्वेदात सुद्धा सांगतात की खूप मिरची खाल्ली तर तुम्हाला स्किन इश्यूज येऊ शकतात, केस गळतात, आतनं अंगाला एक वेगळ्या प्रकारचा कोरडेपणा येतो. पण काही जण खूप मिरची खाऊनही तकतकीत स्किन असते त्यांची, छान असते. सो प्रत्येकाने बघायला पाहिजे आपल्याला काय सूट होतं. एकाला मिरची खाऊन सूट होतं म्हणजे दुसऱ्याला होईलच असं नाही. त्यामुळे ऑइली स्पायसी खूप स्पाइस्डअप रोज खाणं तर नक्कीच चांगलं नाहीये. खाणार असाल तर लवकर खा, त्याच्यावर भरपूर प्रमाणात सॅलड पोटात जाऊ दे. सो जे खूप स्पायसी किंवा असं ऑइली बाहेरचं खातात त्यांना आम्ही नेहमी सांगतो की गरम पाण्यातनं थोडं साजूक तूप प्या,
ओके. म्हणजे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर. आजकाल हे आयुर्वेद वर्षानुवर्ष हो सांगते, हो. पण आजकाल जेव्हा हिरोईन्स सांगतात की आम्ही कॉफी शॉट घेतो सकाळी, घी शॉट, तेव्हा लोक फॉलो करतात. पण आयुर्वेद किती वर्ष सांगते की गरम पाण्यात तुम्ही साजूक तूप प्या, तुमचं पोटही चांगलं साफ राहील, एरंडेलचं तेल घ्या. सो हे जे आपले काही ट्रॅडिशनल जे नुसके आहेत हे जेव्हा ब्रँड होऊन येतील बॉलिवूड इंडस्ट्रीकडनं तेव्हा त्यावेळेस लोक लोक त्याला फॉलो फॉलो करायला लागतील. आता आपण सांगू तोपर्यंत कोणी नाही करणार. सो सगळेजण ब्लॅक कॉफीच्या मागे लागलेत हो. फॅटी लिव्हर हे करायला. ठीक आहे, आता त्याचं हाईप आहे, नॅरेटिव्ह आहे प्रोटीन सारखं, पण फॅटी लिव्हरला तुम्हाला लॉंग टर्म लांब ठेवायचं असेल, स्किन चांगली ठेवायची असेल, तर तुम्हाला तुमचा आहार, विहार, विचार, लवकर झोपणं हे फॉलो करायलाच लागणार. बरोबर. मला थोडंसं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे, जर एखादा व्यक्ती लेट झोपत असेल आणि जंक फूड खात असेल तर त्याच्या शरीरावरती काय काय परिणाम होतो, त्याच्या जे अवयव आहेत त्याच्यावरती काय काय त्याचा दुष्परिणाम सो होतो. काही जणांचं लगेच वेटगेन दिसतं की जागरण झाली, स्ट्रेस वाढला. काहींचं वेटगेन पण दिसत नाही, आहे तसेच दिसतात. पण हेअर लॉस सुरू होतो, हळूहळू इव्हेंच्युअल होत असेल ना ते, इव्हेंच्युअली होतं, पण हे दिसतच. सो तुम्ही असं नका समजू की आता काय मी या काही आता माझ्या घरातच तरुण मुलगा आहे माझा, 22-23 वर्षाचा मुलगा, आर्किटेक्चर लास्ट इयर, आता आमचं लास्ट इयर आहे, आम्ही मजाच करणार आहे म्हणून रोज जागायचं. सो ते आता दिसायला लागले, पिंपल्स यायला लागले, केस पांढरे व्हायला लागलेत. सो बॉडी स्टार्ट्स टेलिंग यू इट्स नॉक नॉक, 2 केस झालेत, 4 केस झालेत, ऍक्ने येतात, नाकावर ब्लॅक हेड व्हाईट हेड्स येतात. इट्स अ वॉर्निंग साईन. तुम्हाला खूप मोठी वॉर्निंग आल्यावरच, म्हणजे अलार्म वाजल्यावरच जागे होणार आहात का नाही. सो यू हॅव टू स्टार्ट. एक दिवस जर झालंय ना तुमचं जागरण, मग तुम्ही आता मला जर विचाराल तर मेकअप आर्टिस्ट असतात, तर आम्हाला सीझनला वाटेल तेव्हा उठायला लागतं. 2:30ला उठ, 4 वाजता ब्राईडला निघ. सो मग आदल्या रात्री काय केलं पाहिजे, लवकर झोपा, हलका आहार घ्या. तुम्ही खूप स्पायसी आणि खाऊन ब्राईड समोर गेलात तर यू विल ओनली हॅव ऍसिडिक बर्ब्स, बरोबर, तोंडाचा वास येईल. बरोबर. सो क्लायंटला किती ऑफेंडिंग आहे की ब्युटिशियन जी आली आहे मला रेडी करायला तीच अशी अनग्रूम्ड आहे, तिलाच ऍसिडिटीचा त्रास होतो आणि ती ब्राईडला पण होतो आणि लय होते. ब्राईड तर पार्टी करून आली आहे मे बी. सो जेव्हा तुम्ही एक प्रोफेशन रिप्रेझेंट करता तेव्हा यू हॅव टू मेक शुअर दॅट या सगळ्या गोष्टी रिव्हर्स मध्ये तुम्ही कशा हे करताय. सो मेकअपच्या स्टुडंट्सना पण आम्ही सांगतो लवकर झोपा, 2:30ला उठायचं ना, 9:30-10ला झोपा. उठल्यावर 2:30 वाजता चहा नका पिऊ, हॅव वॉर्म वॉटर, काहीतरी भिजवलेले बदाम, काळे मनुके असं खा. म्हणजे आता तुमचं सुद्धा हे पॉडकास्टिंग किंवा शूट तुमच्याशी जागरणं होत असतील तर काळे मनुके भिजवलेले अतिशय चांगलं काम करतात अँटॅसिड म्हणून. साध्या साध्या गोष्टी आहेत. लाह्या असतात आपल्या, पांढऱ्या लाह्या, त्या जरी तुम्ही भिजवून खाल्ल्या, आपण लक्ष्मीपूजनाला वापरतो, त्या साध्या तुम्ही ग्लासात भिजवून जर ते पाणी प्यायलं आणि लाह्या खाल्ल्यात तरी ऍसिडिटी कमी होते. नारळाच्या पाण्याने ऍसिडिटी कमी होते. तुम्हाला सारखे अँटॅसिडच का घ्यायचे, त्याचे दुष्परिणाम खूप आहेत अँटॅसिडचे, प्रचंड. लोकांचं कसं झालंय, मी मिसळ खातो आणि अँटॅसिड घेतो. इट इज नॉट दॅट राईट. मग तुमची बॉडी, स्किन प्रॉब्लेम, हेअर प्रॉब्लेम दाखवायला लागते. सो तुम्हाला असं वाटेल पॉडकास्ट ब्युटीचा आहे का हेल्थचा आहे, पण हेल्थ इज सो इम्पॉर्टंट फॉर युअर ब्युटी. कारण तुमची जर इंटरनल ब्युटी नसेल तर ती एक्सटर्नल रिफ्लेक्टच होणार नाही. करेक्ट. अजून एक फॅक्टर आहे, अजून एक मी म्हणेल की खूप मोठा ग्रुप आहे जे IT सेक्टरमध्ये जॉब करतात आणि त्यांच्या नाईट शिफ्ट असतात. राईट. त्यांना रात्री 9-10ला लॉग इन करावं लागतं, पूर्ण रात्रभर काम करायचं आणि नंतर दिवसभर त्यांची स्लीप सायकल तर खूप खराब होऊन जाते. तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांची ब्युटी, हेअर ते देखील व्यवस्थित राहतील आणि त्यांचा जॉबही हॅम्पर होणार नाही. सो जनरली आम्ही सांगतो की हे लाईफस्टाईल बनवू नका. इफ दॅट जॉब इज गोइंग फॉर 10 years 12 years, बट डेफिनेटली दॅट इज गोइंग टू क्रिएट प्रॉब्लेम. ओके, कारण निसर्गाच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकत नाही. सो आता जर एखादी मुलगी अशा ब्राईड्स वगैरे खूप असतात ज्या स्किन ह्याच्यासाठी येतात, तर त्यांना आम्ही एक खूपच छान सल्ला देतो की 9ला जर तुला लॉग इन आहे आणि जायचंय ना ऑफिसला, तू 7ला घरी जेव, कारण त्यांची कॅब वगैरे येते. सो 7 वाजता तू जेवून घे पोटभर व्यवस्थित. आणि तुला जेव्हा मध्यरात्री भूक लागते तेव्हा चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक, कुठलंही पॉवर ड्रिंक्स आजकाल आलेत विच आर व्हेरी बॅड. इन्स्टंट एनर्जी बूस्टर्स, दॅट्स व्हेरी बॅड. तू रात्री तुला भूक लागते ना, तू आपले जस्ट उकडलेले चणे म्हण किंवा काही तुला असं जे हेल्दी फूड, ड्राय फ्रुट्स खाऊ शकतेस, फ्रुट्स कट करून ने. तर ती म्हणेल नाही पण मला तसं खाल्लं की मला ऍसिडिटी होते. केळं खूप चांगलं अँटॅसिड आहे, ते तू खाऊ शकतेस. 1 बनाना इज इनफ टू सॅशिएट द हे. तिथे तुला रात्री पिझ्झा आणि हे खाल्लं पाहिजे असं काही नाही, कधीतरी ठीक आहे. आय विल नॉट से कधीच खाऊ नका,
पण त्याला पण ऑप्शन्स आहेत. त्यानंतर आम्ही सांगतो प्लॅस्टिक बॉटल पाणी तुम्ही पिऊ नका. IT सेक्टर आहे, तुम्ही ते नेताय. आता खूप लोकांचा अवेअरनेस दिसतो, स्टील दिसतो, बॉटल्स हो, भरपूर हो, लोकांकडे. हो. मी तुम्हाला जरा थोडं एक 10-15 वर्षापूर्वीचं सांगते, तेव्हा आम्हाला सांगायला लागायचे की तुझ्या डेस्कवर तांब्या भांड ठेव, तांब्याचं, जेव्हा तांब्याच्या बरोबर. बॉटल्स नव्हत्या. हो. सो आता आम्ही मुलींना सांगतो की लॅकर कोटेड तांब्याच्या बाटल्या नेऊ नका. लॅकर असला म्हणजे सो तांब्याच्या आपण जेव्हा भांडी बघतो ती वर्ण जी चकचकीत असतात हो. त्याला लॅकर कोटिंग असतं. अच्छा. दॅट इज व्हेरी बॅड फॉर युअर हेल्थ. ते आतनं कोटिंग नसावं. वर्ण ठीक आहे, ती बॉटल छान तुकतुकीत छान दिसावी म्हणून वर्ण लॅकर कोटिंग केलंय, पण आतनं कोटिंग नसावं. आतनं ती तांब्याचीच असावी. आणि जर म्हणजे ऑफिसला जाताना तुम्हाला ती कॅरी करता आली तर उत्तम. किंवा ऑफिसमध्ये एक बॉटल ठेवा, ती भरून ठेवा, क्लीन करा वेळोवेळी. प्लास्टिक अवॉइड करा. प्लास्टिक कप्समधलं चहा कॉफी हे करा. तुम्ही एक स्टीलचा किंवा एक ग्लास ठेवू शकता ऑफिसमध्ये तुमचा, वॉश करून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण सतत आपल्याला सांगितलं जातं की प्लास्टिकचा वापर कमी करा, कॅन्सरस आहे, काय हे सगळं. तर ह्याला ना सगळं मल्टिप्लाय होतं जागरणांनी वगैरे. बरोबर. त्यात तुमचं डाएट पण नीट नाही, तुम्ही झोपतही नाही, तुम्ही खातही नाही. ती बॉडी किती तुम्हाला सपोर्ट करणार. करेक्ट. सो तुला 4-5 वाजता सकाळी भूक लागते ना, सकाळी तू डब्यामध्ये भिजवलेले काळे मनुके बदाम ने ना, ते तू खा. सो सांगायचा मुद्दा आहे, तुम्ही रात्रभरचा जॉब पण करू शकता जर तेच तुमचं लाईफस्टाईल असेल तर. पण तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. घरी आल्यावर डायरेक्टली 7 वाजता चहा पिऊन दिवस सुरू करू नका. स्टार्ट विथ अ फ्रूट. झोप घ्या व्यवस्थित जेव्हा शक्य आहे तेव्हा. दिवसभरामध्ये छान पातळ ताक, जिरं घातलेलं, जे ऍसिडिटी कमी करेल ते प्या. आणि थोडं आहाराकडेच लक्ष द्या. समटाइम्स यू कॅन इंडल्ज, पण जेव्हा शक्य आहे, सॅटर्डे संडे सुट्टी आहे, तेव्हा व्यवस्थित झोप घ्या. मग मला झोपच येत नाही म्हणून मी फोनवर बसलीये, माझी ही जागायचीच वेळ आहे. कंपल्सरी मेक युअर बॉडी सिस्टीम मध्येच टाका द्या की सॅटर्डेला मी 8:30-9ला झोपून जाणार. का तर मला ही कॉम्पेन्सेट करायची जी मी हेल्थची हेळसांड केली आठवडाभर, ती मला नाही वाटत खूप प्रॉब्लेम होईल याने. तुम्ही अगदी हेल्दीली काम करू शकता. पण 7च्या नंतर खूप हेवी फूड तुम्ही खाणं जर आणि जंक बंद केलं तर एनिथिंग, आणि जे आपण काय म्हणतो एनिथिंग विच कम्स इन अ पॅकेट इज नॉट अ फूड, इट्स अ प्रॉडक्ट. करेक्ट. सो फूडकडे लक्ष द्या. करेक्ट. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आपण वापरतो, स्किनवरती खूप सारे प्रोडक्ट्स वापरतो, हेअर्सवरती खूप सारे प्रोडक्ट्स वापरतो. तर प्रेग्नन्सीमध्ये पर्टिक्युलरली हे प्रोडक्ट्स किती सेफ आहेत आणि वापरले पाहिजेत का? खूप चांगला क्वेश्चन आहे आणि खूप कमी लोक विचारतात. सो आजकाल आपण बघतो, मी ह्याच्यात बरेच पॉइंटर्स सांगेन. प्री नॅटल शूट्स करतात. प्री नॅटल शूटमध्ये भरपूर हेअर स्प्रे वापरला जातो, कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट्स वापरले जातात स्किनवरती. ब्रशेस पण क्लीन असतात का आपल्याला माहित नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं, आता आम्ही पण ब्राईडला जेव्हा जातो आणि कोणीतरी मुलाची बहीण प्रेग्नंट आहे किंवा ब्राईडची बहीण प्रेग्नंट आहे, तर आम्ही सांगतो की हेअर स्प्रे नको यूज करायला तुला, नाही तर अख्खा नोज कव्हर कर, मग आपण हलका स्प्रे करू हेअर स्प्रे, बिकॉज इट्स व्हेरी टॉक्सिक. आणि हे जर तुम्ही करत असाल स्प्रे वगैरे, तर त्या प्रेग्नंट बाईला तिथे फार वेळ बसवू नका. भरपूर व्हेंटिलेशन असलं पाहिजे त्या रूम मध्ये. हे सगळे शूट्स करताना किंवा काय बंद नसलं पाहिजे. हे झालं एक. सलॉन सर्व्हिसेसमध्ये कुठलीही केमिकल ट्रीटमेंट ज्याचे खूप उग्र वास आहेत, अमोनिया आहे, फॉर्मल्डिहाइड आहे, सगळ्या केराटीन, सिस्टीन, प्रोटीन ट्रीटमेंट्स या किंवा अगदी पर्म, हेअर कलरिंग, ह्या सगळ्या अवॉइड केल्या पाहिजेत. हे सगळे हेवी केमिकल्स आपल्या ऑल्फॅक्टरी सिस्टीम असते, म्हणजे आपल्या नाकामध्ये जे केस असतात त्याला म्हणतात सिलिया, त्याला अटॅच्ड एक सिस्टीम असते ऑल्फॅक्टरी सिस्टीम. आता माझा अरोमा थेरपीच्या वेळेला आमचा खूप अभ्यास होतो की कशी सिस्टीम ही काम करते आपल्या मूड्सवर वगैरे. तर त्याच्या थ्रू तुमच्या लंग्समध्ये सगळ्या वास जातात. लंग्समधनं शेवटी ते ब्लडस्ट्रीम मध्ये जातात. अम्बिलिकल कॉर्ड एवढी स्ट्रॉंग नाहीये की ती हे सगळं बॅरियर क्रिएट करेल, त्यामुळे ते फिटस पर्यंत, बेबीपर्यंत वास जातातच. थर्ड इम्पॉर्टंट थिंग, हे सगळं अवॉइड करायचं. मुली काय म्हणतात, नाही मी आता चालले आईकडे, माझे केस खूप अनकेप्ट आहेत, मला स्ट्रेटनिंग केलंच पाहिजे, मला लोक हॉस्पिटलमध्ये भेटायला येतील, आय शुड लुक गुड, मग मी कलर, आणि लेट प्रेग्नन्सीज आहेत त्यामुळे केस पांढरे आहेत, 30 नंतर प्रेग्नन्सीज आहेत, मग त्याचा कॉन्शियसनेस, इट्स ओके. व्हॉट वी से इज इट्स ओके, युअर बेबीज हेल्थ अँड युअर हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट. त्याच्या बॉदरेशन मध्ये राहू नका. सो आयडियली अवॉइड, माझं सांगणं आहे. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, डिओड्रंट्स. सो ते तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या जवळच आहेत ना, किंवा आपण बॉडी लोशन लावतोय, आर यू क्लिनिंग द ब्रेस्ट बिफोर फिडिंग? किती महत्वाचं आहे बघा. परफ्युम्स तुम्ही स्किनवर मारताय, तुम्ही लिपस्टिक लावताय, मेकअप करताय, त्याच ह्याने बाळाच्या चेहऱ्याला हात लागतोय. सो यु नो
इट्स लॉट ऑफ थिंग्स. आपण इतकं सगळं त्या कॉस्मेटिकच्या दुनियेकडे गेलोय की आपण या बेसिक गोष्टी खूप विसरलोय. सो तुम्ही हे सगळं करा. कधी जेव्हा तुमचं फीडिंग संपेल, 2 वर्षाचं बाळ 2 वर्षापर्यंत जनरली फीड करतात, 1-1.5-2 वर्ष, मग तू परत कर ना हेअर कलर वगैरे, काही प्रॉब्लेम नाही. पण टिल द टाइम इट इज गोईंग इन युअर ब्लड स्ट्रीम आणि थ्रू द फीड टू द फिटस, इट्स व्हेरी बॅड. सो या अरोमा थेरपीत आम्ही खूप छान शिकलो. 2002ला माझ्या मुलाचा जन्मही 2003चा आहे. तेव्हा मला कळलं की अरे हे किती चुकीचं आहे. सो इव्हन सलॉन मध्ये पण ज्या बायका काम करतात, ज्या प्रेग्नंट आहेत किंवा ज्या दे वॉन्ट टू हॅव चाइल्ड, कन्सिव्ह करायचंय, कायम लक्षात ठेवायचं की वेल व्हेंटिलेटेड एरियामध्ये काम करणं. सगळ्या कारण सलॉन्स एसी आहेत, बंद आहेत. सो तुम्ही जितके दारं खिडक्या ओपन ठेवाल हे सगळे वास बाहेर जातील, कर्टन्स क्लीन असतील, त्या एअर फिल्टर्स मध्ये हे सगळे जंतू नसतील, केमिकल्सचे. दॅट इज गुड फॉर युअर हेल्थ. स्मोकिंग, खूप हेअरड्रेसर स्मोक करतात, दॅट इज अगेन बॅड, दॅट एव्हरीबडी नोज, बट स्टील पीपल. हे सगळं ऍडअप होतं मग कॅन्सर्स मध्ये वगैरे. इट इज नॉट जस्ट सिगरेट कॉझिंग कॅन्सर, बट हे केमिकल्स सुद्धा आहेत ना. बरोबर, त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तुमच्या डाएटमध्ये सुद्धा अशा गोष्टी पाहिजेत की समजा तुम्हाला हे काम करायलाच लागतंय ब्युटीचं, हेअरचं, काही हेअरड्रेसर्स पण हे ऐकत असतील, तर अँटीऑक्सिडंट्स वाले गोष्टी जास्त भरपूर प्रमाणात घ्या की नाही मला काम बंद करून चालणार नाही. सो मास्क तर आम्ही लोक तर नॉर्मल पण वापरतो फेशियल्स करताना, कलर करताना, कारण ते अमोनियाचे फ्युम्स डायरेक्ट जातात. सो जेव्हा हे पेरॉक्साईड्स असतात, हायड्रोजन पेरॉक्साईड्स 40 व्हॉल्यूम 30 व्हॉल्यूम, हे खूप स्ट्रॉंग हे असतात, म्हणजे त्रास होतो त्याचा आपल्याला सुद्धा, नॉर्मल माणसाला. प्रेग्नंट लेडीजना तर होतोच. सो क्लायंटला पण आम्ही सांगतो की तुम्ही मास्क लावा. नॉर्मल पब्लिकनी लावला पाहिजे, तर प्रेग्नंट लेडीनी अजून जास्त प्रमाणात घेतलं पाहिजे. आणि एखाद्याने हे सगळं केलंय आणि हा पॉडकास्ट किंवा आपलं हे ऐकतात, तर घाबरून जाऊ नका. ह्याला अनेक्डोट्स पण आहेत, म्हणजे अँटीडोट्स पण आहेत, नॉट अनेक्डोट्स, की तुम्ही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी घ्या, भरपूर लिंबाचा रस, आवळ्याचा रस पिणं, किंवा मी एक अँटीऑक्सिडंट ज्यूस सांगेन की जो प्रत्येकाने घेतलेला चांगला स्किन आणि हेअरसाठी, ते घ्या. सॅलडचं प्रमाण जेवणातलं वाढवा. जितकं हे बॉडीतनं फ्लश आउट होईल ते बघा, कारण पाणीच नुसतं फ्लश आउट नाही करत, बाकी गोष्टी पण आहेत. सो जर हे सगळं असेल तर इतक्या तुम्हाला केअरफुली राहिलं पाहिजे, तर युअर चाइल्ड विल हॅव लेस प्रॉब्लेम्स. बरोबर. तुम्ही आत्ता बोलताना सांगितलं की ज्या महिला काम करतात सलूनमध्ये तर त्यांच्या हेल्थवरती पण प्रॉब्लेम होतात, तर त्यांना कुठल्या कुठल्या हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात जे कंटिन्युअसली या केमिकल्सच्या संपर्कात आहेत, रोज ट्रीटमेंट्स करतायत, रोज नवीन क्लायंटला म्हणजे जे काही सल्ला वगैरे देत आहेत, सो त्यांना काय काय प्रॉब्लेम्स होतात आणि त्यांनी कसं याच्यातून स्वतःची हेल्थ जपली पाहिजे? सांगते. सो 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. एक फिजिओलॉजिकल पण होतात, म्हणजे काय सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होतो, कारण सतत ब्लो ड्राय करणं, उभं राहणं, तुमचा बेडचा साईज जर नीट नसेल आणि तुम्ही मसाज करताय तर ते शोल्डरवर पेन येतो. त्यामुळे पोश्चर हा एक खूप महत्वाचा पॉईंट आम्ही बेसिक ब्युटी डिप्लोमामध्ये शिकवतो की पोश्चरल डिफेक्ट्स काय येऊ शकतात. कायफोसिस आहे, लॉर्डोसिस आहे, स्कॉलिओसिस आहेत, हे सगळे प्रॉब्लेम हेअरड्रेसर्स ब्युटिशियन्सना होतात. आणि जसे स्पोर्ट्स पर्सनला प्रॉब्लेम असतात, शोल्डर इंजुरीज आहेत, त्यानंतर एल्बो इंजुरीज, असे भरपूर हेअरड्रेसर्स, मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन्सना होतात. सो तुम्ही एक चांगल्या प्रकारे पोश्चर मेंटेन करणं काम करताना, तुमची बसायची हाईट, तुमचं जेव्हा तुम्ही उभं राहताय तेव्हा क्लायंटची चेअर आहे त्याची हाईट, उगाच तुम्ही एक्सेसिव्ह वागताय का, हे सगळं तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं पाहिजे की तुमचं पोश्चर कसं पाहिजे. आता मला 30 वर्ष इंडस्ट्रीत झाली, टचवूड, पण अजून कुठल्याही प्रकारचे असे पोश्चरल प्रॉब्लेम्स नाही आले की पट्टाच लागलाय मानेला, हे दुखतच आहे का. कारण तेवढं काम झालं की थोडंसं रिलॅक्स होणं, हातपाय हलवणं, एक बेसिक एक्सरसाइजेस असतात, रोटेशन्स, रिस्ट रोटेशन्स, हँड रोटेशन्स, ट्विस्टिंग्स, डीप ब्रीथ करणं, जरा तुम्ही एक मोकळी हवा घेणं, हे खूप महत्वाचं आहे ॲज अ हेअरड्रेसर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परत हेअरड्रेसर, मेकअप आर्टिस्ट, ब्युटिशियन, कुठलीही इंडस्ट्री ना भयंकर टॅक्सिंग आहे बॉडीवरती. कारण उभं राहणं, खूप तास ट्रॅव्हल करणं, उभं राहायला तर आम्हाला प्रचंड लागतं, 8-8, 10-10 तास, 12-12, 14 तास सगळं काम उभं राहू नये. त्यामुळे पायाची काळजी घेणं. सो आम्ही कायम सांगतो की पाय झोपायच्या आधी, म्हणजे झोपायला गेलात की आपण एक रिलॅक्स होतो, तर पाय रेज करून झोपणं भिंतीवर, हा सगळ्यात चांगला एक्सरसाइज आहे. टीचर्स, स्टँडिंग जॉब जे करतात, शेफ्स, सो जितकं शक्य आहे तुम्हाला तेवढे पाय तुम्ही स्ट्रेट करा, भिंतीला लावून झोपा, 15 मिनिटं 20 मिनिटं, फ्लेक्स एक्सटेंड करा, याने पण खूप पाय रिलॅक्स होतात, व्हेरिकोज वेन्स सारखे त्रास होत नाहीत.
हे अतिशय महत्वाचं आहे. खूप सारे प्रोडक्ट्स येतात की ज्याच्यामध्ये एक पिल्लो येते रेक्टँग्युलर शेपची, त्याच्यामध्ये ते पाय वरती ठेवून झोपलात करेक्ट. तर त्या पिलो posture वगैरे मध्ये- जरी तुमच्याकडे नसली, तुम्ही सलॉन मध्ये आहात हा. तरी एखादी स्टूल किंवा खुर्ची जी अशी थोडी उंच आहे ती घ्या हम्म. आणि सरळ पाय वर करून बसा. सो बरं. आम्ही सुद्धा मेकअपचे जर 3-4 तास पहाटेपासून उभे होत, समजा 4ला गेलोय, 7:30-8ला जेव्हा फ्री होऊ तेव्हा जेव्हा ब्राईड थोडीशी ब्रेकवर आहे, वी रेज अवर लेग्स अँड सिट फॉर सम टाइम. हम्म. कारण पाय दुखत असतात, पाय दुखतात. चांगलेच बरोबर. दुखतात, कारण आदला दिवसही झालेला असतो काम. हम्म. सो हे काळजी घेणं आणि मेन म्हणजे स्ट्रेंथनिंग वर काम करणं, हम्म. लेग स्ट्रेंथनिंग वर काम करणं. सो हेअर ड्रेसर्स ब्युटिशियन्सनी करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि जे मी केमिकलचं सांगितलं हे तर आम्हाला लाईफ टाईम करायला लागणार आहे. हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत मास्क वापरणं, हेअरस्टाईलिस्टनी पण मेकअप आर्टिस्टनी पण. मास्क आणि वापरलं. केमिकल्स आम्ही अननोईंगली हेअर स्प्रेस वगैरे खूप ब्रीथ करतो. अक्षरशः म्हणजे 2-2, 3-3 दिवसाला स्प्रेच्या बॉटल्स संपतात हो. हेअर ड्रेसर्सच्या. हो. सो तुम्हाला लक्षात येईल की काय लेवलला हे टॉक्झिन्स आमच्या बॉडीत जातात. बरोबर. सो वेल व्हेंटिलेटेड रूम आणि मास्क वापरणं अतिशय महत्वाचं. बरोबर. माझं एक तर लक्षात आलं की हे जे केमिकल्स आज इंडस्ट्रीमध्ये वापरले जात आहेत याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती, आसपासच्या लोकांवरती होतात. पण यांचे दुष्परिणाम जर एवढे जास्त असतील तर सरकार याच्यावरती बंदी का आणत नाही, हे का बॅन होत नाहीत किंवा याचा यूज का आपण टाळत नाहीत? कारण याला कोणी वाच्यताच फुटली नाहीये. आता आज आपण हा पॉडकास्ट करतो, इट्स व्हेरी डिफरंट. लोकांना एक्सपेक्टेड असेल ब्युटी टिप्स मिळतील, हा. मी काय लावू काय नको, हे तर तुम्हाला ChatGPT, गुगल आणि कोणीही सांगेल. हो. तर लॅक्स ऑफ व्हिडिओज, थाउजंड्स नाही, हम्म. पण तुम्हाला हे कोण सांगणार नाही. म्हणून हा महत्वाचा विषय. आणि बघूयात आपण हा पॉडकास्ट ऐकून कुठली सरकारी जर एखादी यंत्रणा जागी असेल तर त्यांना कळेल. कारण काय, फॉर्मल्डिहाइड जे मी मगाशी हो. म्हणलं, इट्स व्हेरी हायली कॅन्सरस आणि बॅन्ड केमिकल वर्ल्ड वाईड. हम्म. पूर्वी फॉर्मल्डिहाइड डेड बॉडी स्टोअर करायला वापरलं जायचं, आता तेही बंद झालं. इट हॅज कम इन ब्युटी प्रॉडक्ट्स, म्हणजे मेकअपच्या प्रॉडक्ट्समध्ये किंवा हेअरच्या प्रॉडक्टमध्ये जे केराटीन, ॲक्वा ट्रीटमेंट्स आहेत, भरभर की फॉर्मल्डिहाइड आहे. त्याच्यावरती पॅकेटच्या वरती लिहिलेलं असतं धडधडीत की धडधडीत. फॉर्मल्डिहाइडचे पर्सेंटेज काय आहे. किती आहे. आणि आता असं पण लिहितात फॉर्मल्डिहाइड फ्री, आणि तरी हा. फॉर्मल्डिहाइड असणारेही प्रॉडक्ट आहेत. हम्म. कारण त्या कमी कॉस्टमध्ये तो रिझल्ट देणारा विदाऊट फॉर्मल्डिहाइड प्रॉडक्ट मिळणं फार कठीण आहे. हम्म. पण फॉरेन कंट्रीजमध्ये बॅन झालं. इंडियामध्ये काय, तुम्ही पॅकेटवर काही लिहिलं नाही तरी सेल आउट होत आहे ना. हो. सो पॅकेट 1, पॅकेट 2 असंही सेल होत होतं मध्ये. म्हणजे पहिलं हे इन्ग्रेडियंट वापरा, मग दुसरं वापरा. अच्छा. म्हणजे नाव पण नाही, काही नाही, कोणी चोरी पकडी नाही जाएगी. हम्म. थँकफुली वी डोंट यूज इट इन आवर सलॉन्स. आणि मी तुम्हाला सांगू, अशी 5 ते 10% चांगली हेअर ड्रेसर्स आणि आहेत की जे अभ्यासू आहेत, ज्यांना माहिती की असं अनब्रँडेड, हे काही लिहिलेलं नाही असे प्रॉडक्ट वापरू नये. पण अशी 10-15%, फार तर फार 20%, 20% खूप असते. झाली 20%. हो. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह हो. अबाउट इट की अशी इंडस्ट्री असेल तर लोक वापरत आहेत. हम्म. काही म्हणजे माहितीच नाहीये लोकांना, हा माहितीच अवेअरनेसच नाहीये, हम्म. पण नसायला पाहिजे. सो फॉर्मल्डिहाइडचे प्रॉडक्ट जेव्हा वापरतात तेव्हा खूप हेअरड्रेसर म्हणतात माझ्या सलॉनमध्ये 2-2, 3-3 एक्झॉस्ट आहेत. हम्म. आणि क्लायंट नंतर सांगतो, हो एक्झॉस्ट होते, पण मला ना खूप, मी चोक झाले, माझ्या डोळ्याला खूप आग झाली आणि मला ना 2 दिवस आग कमी झाली नाही, मला डॉक्टरकडे जावं लागलं, असे पण प्रॉब्लेम्स आहेत. हम्म. म्हणजे हेअर ब्रेकेज वगैरे हे साईड इफेक्ट दिसणारे हे तर आहेच आहे. आहेच आहे. पण असे पण प्रॉब्लेम्स दिसणारे खूप आहेत. त्यामुळे शक्यतो लोकांनी फॉर्मल्डिहाइड फ्री प्रॉडक्ट्स वापरावेत. आणि तुम्ही लिपस्टिक्स काय किंवा कुठले क्रीम्स काय वापरताय, त्याच्यातलं इन्ग्रेडियंट काय. हम्म. सो आता तुम्हाला गंमत वाटेल, टॅल्क जी आपण वर्षानुवर्ष वापरतोय, टॅल्कम पावडर, हो. ती टॅल्क किती कॅन्सरस आहे याच्यावर सतत अवेअरनेस येतोय. आणि लहान मुलांना बिंदास पाहिजे तेवढी प्रॉडक्ट टॅल्क वापरतात, लहान मुलांनाही केवढे कॉस्मेटिक्स वापरतात आया. आणि खूप लोकांना जेनायटल एरियाजच्या इथे पावडर लावण्याची खूप सवय असते, घाम येतो, हे होतं. सो टॅल्कनी सुद्धा खूप लोकांना कॅन्सर्स होत आहेत. सो थोडं हे जर कंट्रोल्डमध्ये केलं, बॉडी ॲसिडिक लेवल कमी आणली, तुम्ही दिवसातनं 2दा कपडे चेंज केले आणि ह्या बेसिक गोष्टी, सिंथेटिक क्लोथ्स वापरले नाही, कॉटनचे कपडे वापरले, तर तुम्हाला रिॲक्शन्स येणं, घामाचा वास येणं, ग्रॉइन एरियाजमध्ये रिॲक्शन येणं, काही ते इजगार्ड वगैरे वापरतात, अशा गोष्टी तुम्हाला होणार नाही. तुम्ही वेळेत जर तुमच्या जीन्स आणि हे सगळं धुवायला टाकलं, त्या गोष्टी तुम्हाला होणारच नाही. बरोबर. सो काय झालं, हे ना टू मच ऑफ आपण नॉर्मल जे वागत होतो त्याच्या दूर चाललोय आणि खूप सिंथेटिक आणि आर्टिफिशियल याच्याकडे चाललोय. सिंथेटिक क्लोथ्स वापरणं, स्वेट फ्री आणि ते सगळे अशा टाईपचे क्लोथ्स वापरणं, आणि दॅट्स ऍक्च्युअली टॅक्सिंग ऑन अवर स्किन.
सो खूप इंटरलिंक्ड आहे. जेव्हा बरोबर. तुमची बॉडी ऍसिडिटी वाढते तेव्हा तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. अंडरआर्म्स डार्कनिंग, नेक डार्कनिंग, मग थायरॉइडचे इश्यूज, स्किनवर जे दिसायला लागतात ते मी हो, सांगते, हो. कारण आपण थायरॉइड आणि याच्याबद्दल खूप बोललो, ते तर बाय प्रोडक्टच आहेत Byproduct सगळ्याचं. पण डोळ्याखाली काळं होणं, त्यानंतर स्किनला एक ओव्हरऑल काळपटपणा येणं, केस अतिशय ड्राय होणं, केस गळणं, खूप डॅन्ड्रफ होणं, पिंपल्स येणं, हे सगळे ऍसिडिटीचे इश्यू आहेत. बरोबर. मग त्याला आम्ही पिंपल्सला आणि याला सुद्धा सांगतो लोकांना, शिफ्ट टू कॉटन क्लोथ्स. कॉटन क्लोथ. इव्हन तुम्ही वापरताय तो स्कार्फ आठवड्यातनं 2-3दा वॉशला गेला पाहिजे. यूज कॉटन स्कार्फ, लाईट कलरचा, व्हाईट किंवा कुठल्याही पेस्टल कलरचा वापरा. डोंट यूज ब्लॅक स्कार्फ. मुलं पण वापरतात ना आजकाल. सो ते वॉशला गेलं पाहिजे. तुमचे हेल्मेट्स क्लीन पाहिजे. सो रिसेंटली आपण बघितलं शार्क टँकला हेल्मेट क्लिनिंगचं एक मशीन आलं होतं. सो तुम्ही घरीही करू शकता. वॉश करून जर तुम्ही स्वच्छ उन्हात टाकलं, 15 दिवसात एकदा तरी ते उन्हात त्याला कडकडीत ऊन द्या. बिकॉज हेल्मेट इज ऑल्सो कॉझिंग लॉट ऑफ हेअर लॉस इश्यूज, डॅन्ड्रफ इश्यूज. वर्षातनं एकदा ते फेकून द्या, बदलून टाका. ते पण तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम क्रिएट देऊ शकता. तुम्ही आता म्हटलं की स्कार्फचा कलर देखील मॅटर करतो. व्हाईट, ब्लॅक, त्याने काय फरक पडणार आहे? डीपर कलर. तुम्हाला ब्लॅक जर तुम्ही स्कार्फ वापरला तर ते खूप हीट अट्रॅक्ट करणार ना, आणि मळलेला कळणार नाही. म्हणून मी सांगते, लायटर कलर वापरला तर तुमचा तो धुळीतनं जाऊन खराब झालेला तुम्हाला कळेल, दिसेल, आणि टायमावरती चेंज कराल. येस. आणि कॉटनचा का वापरा, म्हणजे मग स्किन इश्यूज तुम्हाला होणार नाहीत. बरोबर. जे न्यूबॉर्न बेबीज असतात त्यांच्यावरती आपण खूप सारे केमिकल्स युज करतो. वापरतात लोक. सो त्याला काही अल्टरनेटिव्ह आहे का? काय आपण त्याचा युज केला सो पाहिजे? आता पूर्वी जसं आपल्याला सुद्धा आईनी डाळीचं पीठ, दूध अशी आंघोळ घातली, पण काही मुलांना त्याची रिॲक्शन येते. तुम्ही वापरा सोप्स, म्हणजे जॉन्सन बेबी सोप किंवा असे काही जे हिमालयाचे खूप अतिरेक नको. खूप अतिरेक शॅम्पूज, मुलांचे कंडिशनर, लहान मुलांना जे, म्हणजे माझे काही क्लायंट्स आहेत जे अब्रॉड आहेत, म्हणजे ऑफकोर्स फॉरेनर्स तर करतातच, पण आपले लोकही फॉलो करायला स्टायलिंग जेल्स वापरणं लहान बाळांना, मुलांना. डोंट एक्सपोज देम टू मच टू केमिकल्स अर्ली. न्यूबॉर्न्सना तर खूप कमीच वापरलं पाहिजे. बरोबर. म्हणजे पावडर जरी वापरणार असाल तर ती मॉडरेटली, ती त्यांच्या जेनेटल्स मध्ये जातील एवढी वापरू नका. खूप अति वापरतात काही लोक. इव्हन टू मच यूज ऑफ डायपर्स. हा माझा विषय नाहीये, पण मी का सांगतेय, इट इज ऑल इंटरलिंक्ड. मग रॅश आली, मग क्रीम लावलं, मग पावडर लावली. सो इट्स ऑल इंटरलिंक्ड. ती स्किनची तुम्ही काळजी घ्या ना तेवढी. कीप इट ड्राय, आणि तुम्ही ते वेळोवेळी चेंज करा. म्हणजे तुम्हाला इतके प्रॉडक्ट्स, कॉस्मेटिक्स तुमच्या बाळाला वापरायला लागणार नाहीत. आणि आजकाल आया खूप हॅपीली मुलींना, नाही ही मॅकची लिपस्टिक आहे चांगली आहे, ही लहान मुलांचेच मेकअप प्रॉडक्ट्स आहे, दे शुड अवॉइड दॅट. बरोबर. किंवा जनरल कुठल्या तरी साध्या दुकानात जायचं आणि 15, 20, 25 रुपयाचा लिप बाम आणून मुलीला द्यायचा की ठीक आहे लिपस्टिक नाही तू वापर. इन्ग्रेडियंट्स काय आहेत? तुम्ही इतके चीप इन्ग्रेडियंट्स मुलींना का ओठांना लावायला देताय? ते पोटात जातात ना. सो मी पार्लरमध्ये आम्हाला खूप वेळा बायका विचारतात की हिला खूप लिपस्टिक आवडते, 2 वर्षाचीच मुलगी. सो आम्ही सांगतो साधं साजूक तूप लाव आणि बीटाचा तुकडा त्याच्यावर फिरव, तिला रेड लिपस्टिक मिळेल. छान छान. ती मुलगी खुश. पोटात जरी बीट आणि तूप गेलं तरी प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही असे छोटे छोटे गोष्टी शोधा. सो असे काही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स अवेलेबल नाही आहेत का की जे, शेवटी ते प्रॉडक्ट आहे ना, व्हेन इट इज पॅकेज्ड इट्स प्रॉडक्ट. त्यात केमिकल आलं, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आलं. काय होतंय, तुम्हाला पाहिजे म्हणून दुनिया आणि मार्केट उभं केलंय त्यासाठी, ऑर्गॅनिक, ह्याच्यात साजूक तूप, ह्याच्यात एक, पण शेवटी तुम्ही केमिकल घालताय ना बॉडीमध्ये. सो माझं कायम एक कळकळीची विनंती असते की लहान मुलांवर प्लीज हे प्रयोग करू नका. थोडी मोठ्या होऊ देत त्या मुली. आणि जरी त्यांनी मेकअप केला, आता 13, 14, 15 वर्षाच्या मुली डान्सर्स आहेत, काही कथ्थक, रात्री मेकअप नीट क्लिन्स करणं अतिशय महत्वाचं आहे. किंवा आज तुमच्याकडे लग्न आहे ना, तुमची मुलगी लहान, तिला आवडते, ठीक आहे, तिला मेकअप करू द्या, पण चांगल्या क्लेन्झिंग लोशननी तो पूर्णपणे, म्हणजे शेवटचा कॉटन पांढरा निघेपर्यंत तो स्किनवरनं मेकअप नीट काढणे. तशीच ती मुलगी झोपतीये, हेअर स्प्रे खूप मारलाय, हेअर वॉश केले नाहीत, हे होऊ देऊ नका. आणि सतत नको, कधीतरी ठीक आहे. म्हणजे या पॉडकास्ट ऐकणाऱ्या खूप आया असतील ज्या म्हणतील मुली ऐकतच नाहीत, तुम्हाला माहिती नाही. मला माहिती आहे, रोज आमच्या इथे डिस्कशन्स असतात आणि आम्हाला काउन्सिल करून मध्ये पडायला लागतं आईला आणि याला की करू देत. क्लिन्झिंग नीट, चांगल्या क्वालिटीचं वापर, एकमेकांचे वापरू नका, रोड साईड प्रोडक्ट वापरू नका. मुलीला लिप बाम हवाय ना, द्या, पण मग एकदम बेस्ट क्वालिटी द्या, जो जरा हायली प्राइस्ड आहे. मी परत सांगेन, चीप अँड बेस्ट नेव्हर एक्झिस्ट. कुठल्या तरी लोकल, मी नाव कुठल्याही ब्रँडचं घेणार नाही, पण 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपये अशातले लिप बाम्स वापरू नका. तेवढे चांगले नाहीये. थोडे चांगल्या क्वालिटीचे वापरा. आणि सगळ्यात बेस्ट लिप बाम साजूक तूप आहे. साजूक तूप
ते आपण लहानपणापासून लावतो आणि ओठही काळे पडणार नाहीत हो. तुमचे. बरोबर. सो लहान मुलींना हे समजून सांगा, जर आईनी लावलं तर मुली लावतील. बर, आपण खाण्यावरती डाएटवरती खूप सारं छान तुम्ही माहिती दिली, पण मला सांगा की ज्या एक्सटर्नल क्रीम्स असतात त्यांना त्याचा खरंच यूज होतो का? जर डार्क सर्कल असतात, पिगमेंटेशन असतात, आपल्याला खूप सारे डॉक्टर्स किंवा बरोबर. सांगतात ते एक्सटर्नल क्रीम यूज करा, तर त्याने फरक पडतो? डेफिनेटली पडतो. फक्त तुम्ही काय क्रीम वापरताय हे महत्वाचं आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रॉडक्ट इन ब्युटी इंडस्ट्री. वन इज OTC अँड वन इज विच इज रेकमेंडेड टू यू बाय डॉक्टर किंवा म्हणजे दोन्ही अंतर. OTC म्हणजे ओव्हर द काउंटर. उद्या तुम्ही मेडिकल स्टोअर मध्ये गेलात, मला म्हणलात XYZ कंपनीचं सनब्लॉक द्या, मी स्वतःहून जाऊन गेलो डॉक्टर सल्ला न घेता, हा, किंवा ब्युटिशियन कोणी जे तुम्हाला रेकमेंड, मला तुम्ही हा फेस वॉश द्या, जनरल फेस वॉश. सो दोज आर OTC प्रॉडक्ट. त्याने तुम्हाला काही हार्म पण होणार नाही आणि खूप रिझल्ट पण मिळणार. सो तुम्ही जे म्हणता ना रिझल्ट मिळतो का, हा प्रश्न खूप जणांना पडतो. कारण खूप जेंट्स पण आम्हाला विचारतात की मॅडम आम्ही हा फेस वॉश वापरतो, काही फरक नाही दिसत, आहे तशीच आहे आमची स्किन. कारण तुम्ही OTC प्रॉडक्ट वापरताय, ओव्हर द काउंटर. तुम्ही एक स्पेशलाइज प्रॉडक्ट वापरलं तर 100% स्किनवर फरक पडतो. त्या प्रॉडक्टचे इन्ग्रेडियंट्स महत्वाचे आहेत, वापरायची पद्धत महत्वाची आहे. तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. लोकांना काय माहिती असतं, शॅम्पू म्हणजे एकच शॅम्पू जो आपल्याकडे बाथरूम मध्ये येतो, तसा शॅम्पू कधीही नसतो वापरायचा. वन शॅम्पू इज फॉर युअर स्कॅल्प अँड वन शॅम्पू इज फॉर युअर हेअर, नॉट फॉर मेन डेफिनेटली, बट फॉर वुमन. फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी, तुम्हाला जर डॅन्ड्रफ असेल तर तुम्हाला स्कॅल्प वरती वापरायला एक अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ज्याने फंगस वाढणार नाही असा सजेस्ट केला पाहिजे. आता तुमची लेंथ पण खूप नाही ॲज अ मेल, पण वरच्या केसांसाठी तो नाही उपयोगाचा आहे, त्याच्यासाठी थोडं हायड्रेटिंग पाहिजे. सो हे कोणी सांगायचे एफर्ट घेत नाही किंवा माहितीही नसतं लोकांना. लेडीजना आम्हाला सांगायला लागतं, तुझं स्कॅल्प ऑइली आहे ना, तू हा शॅम्पू स्कॅल्पला यूज कर, बाकी हेअर तुझे बऱ्यापैकी ड्राय आहेत किंवा केमिकली ट्रीटेड आहेत, त्याच्यासाठी हा शॅम्पू यूज कर आणि हा कंडिशनर. सो ह्याचा पण अभ्यास लोकांना नाहीये म्हणून. सो प्रॉडक्ट डेफिनेटली काम करतात, पण अगेन हँड इन हँड. तुम्हाला नीट कन्सल्टेशन झालंय का, तुम्ही ते योग्य वापरताय का, योग्य क्वालिटीचे ओरिजिनल वापरताय का, त्याच्याबरोबर तुम्ही एक डाएट पॅटर्न लाईफस्टाईल फॉलो करताय का. नाही तर मग अशी मी जे म्हटलं, तरी सोनं जरी उगाळून लावलं तरी तुमची स्किन आहे तशीच राहणार. बरोबर. एक नवीन इंडस्ट्री आता मार्केटमध्ये येते, ज्या प्रकारे फिमेलसाठी, महिलांसाठी ब्युटी प्रोडक्ट्स आहेत, सेम मेलसाठी ब्युटी प्रोडक्ट्स येत आहेत. शार्क टँक मध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आपण पाहिले, नवीन कंपन्या स्टार्टअप्स येत आहेत, मेकअप प्रोडक्ट्स येत आहेत पुरुषांसाठी. सो तिथे देखील सेम लॉजिक की पुरुषांची स्किन थोडीशी वेगळी आहे, की ते थोडंसं त्यांना चालून जाईल. अॅनाटॉमिकली स्किन आपली सेम आहे, पण सिन्स तुम्हाला दाढी मिशा येतात, ऑइल ग्लँड असतात, बायकांना नाही येत, त्यामुळे थोडी ड्राय असते. काही पुरुषांची स्किन पण ड्राय असते. सो आपल्याला ते बघून द्यावं लागतं. आणि थोडी थिकर स्किन असते, कारण तुम्ही रोज शेव्ह करता. सो डेड स्किन जाण्याचा तुमचा जो पॅटर्न आहे किंवा तो जरा जास्त फास्टर आहे. सो बायकांच्या स्किनला तुमचे जे प्रॉडक्ट आहेत थोडेसे हार्श होतील. अजून त्याच्यात एक बॉडी प्रोडक्ट्स आणि फेस प्रोडक्ट्स. बॉडी प्रोडक्ट्स फेसला नाही चालत. पुरुषांना असं वाटतं काय फरक पडतो, सगळं सेमच आहे, पण तसं नाहीये. तुम्हाला ते स्किनचे रेकमेंडेड नीट प्रॉडक्ट माहिती पाहिजे. काय फरक पडतो? समजा मी जो सोप आहे जी माझ्या बॉडीवरती वापरतो, तीच माझ्या फेसवरती जर वापरतो तर काय? कारण फेसची स्किन डेफिनेटली वेगळी ट्रीट करायला लागते बॉडीपेक्षा. स्वतः तुम्हाला बियर्ड आहे, सो तुम्ही बियर्ड शॅम्पू आजकाल आलेत बघा, का? कारण लोकांना त्यातनं ऍक्ने येत आहेत. जर ती बियर्ड रोज तुम्ही क्लीन नाही केली, त्यात डॅन्ड्रफ साठतो, ऍक्ने साठतात. आणि ऍटलीस्ट तुमच्याकडे बियर्ड शॅम्पू नसला तरी साध्या फेस वॉशनी तुम्ही ती बियर्ड रोज नीट क्लीन करा. शॅम्पू मी बियर्ड शॅम्पूला जर वापरला तर वापरू शकता, अनलेस यू आर व्हेरी कीन की मला खूप नीट वेल ग्रूम्ड बियर्ड पाहिजे, मला शाईन पाहिजे, मग बियर्ड कंडिशनर्स पण येतात आणि त्याला ग्रूमिंगचे मस्कारास पण येतात की तुम्ही तो कोम करू शकता. म्हणजे आम्ही ब्राईड ग्रूम जेव्हा करतो तेव्हा ग्रूमला आम्ही हे सगळे प्रॉडक्ट, आयब्रो ग्रूमिंग, मुस्टॅच ग्रूमिंग याला वापरतो. कारण शेवटी तुम्ही बघा, आता फिल्म स्टार्सनी जेव्हा विराट कोहलीनी दाढी वाढवायला सुरुवात केली तेव्हा तो ट्रेंड खूप सेट झाला. पण यू नीड टू नो हाऊ टू मेंटेन इट. सो त्यालाही चांगले प्रॉडक्ट्स आहेत. बट व्हॉट आय एम अगेन सेइंग इज, तुम्ही हे सगळं वापरा, पण रात्री झोपताना तुम्ही कुठलं बियर्ड कंडिशनर जरी वापरला, इव्हन खूप सिक लोक असतात ते सुद्धा जेल्स आणि हे लावून त्यांचे बियर्ड्स फिक्स करतात. रात्री झोपताना हे स्किनवरनं जाणं अतिशय महत्वाचं आहे. कुठलंही केमिकल बॉडीवर ठेवून जास्त काळ राहू नका. दॅट इज माय अंडरलाईंग दिस थिंग. बाकी तुम्ही सगळं यूज करा, काही प्रॉब्लेम नाही, इट्स गुड. बरोबर. सो एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आपण सलॉनमध्ये जातो किंवा एखादी महिला सलॉनमध्ये जाते, तर तेव्हा तिने कसं ठरवलं पाहिजे की कुठला फेशियल तिने करायचा आहे?
सो आता एक लक्षात घ्यायचं, फेशियल ही एका ठराविक वयानंतर, अगदी 21, 22, 25 या वयोगटानंतर मंथली तुम्ही करायला पाहिजे. ओके. सो प्रत्येक वेळेला तुम्ही खूप हाय एंड फेशियल केलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही एक रेग्युलर मेंटेनन्ससाठी फेशियलही चांगलं करू शकता. एखादा इव्हेंट असेल तर आपण एखादं स्पेशलाइज ट्रीटमेंट करू शकतो. हा भाग झाला एक. दुसरा महत्त्वाचा भाग, खूप वेळा सलॉनमध्ये असं होतं की लेडीज येतात आणि सांगतात गोल्ड फेशियल करा, डायमंड फेशियल आहे का तुमच्याकडे, आजकाल कोरियन फेशियल आहे काय. सो क्लायंटची रिक्वायरमेंट काय ब्युटिशियननी ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण ब्युटिशियननी तिला फक्त रेड कार्ड दाखवलं नाही पाहिजे की हे रेड कार्ड बघा, तुम्हाला काय बजेटमध्ये करायचं. तिने काय सांगणं महत्त्वाचं आहे, तुमची अशी अशी स्किन आहे आणि त्यासाठी ही ट्रीटमेंट योग्य आहे. बरोबर. त्याच्यात 2 ऑप्शन्स द्यावेत तिने, ही साधं पण आहे आणि एक चांगल्यातलं पण आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, गोल्ड फेशियल, सिल्वर फेशियल हे असं काही एक्झिस्ट होत नाही. हा सगळा त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. नाही, देर इज नो मेटल विच गोज इनसाइड युअर स्किन. मेटलचा मॉलिक्युलर स्ट्रक्चर इतका मोठा आहे की जो स्किनच्या आत जात. बरोबर. बट गोल्डचे पार्टिकल्स असलेले काही चांगले प्रॉडक्ट्स पूर्वी होते, आताही काही कंपन्या काढतात, जे मशीन थ्रू त्याचा गोल्ड जेलचा जो उपयोग आहे तो स्किनच्या आत जायचा. काही इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स, गोल्ड कधीच स्किनमध्ये जात नाही, सिल्वर कधीच स्किनमध्ये जात नाही आणि डायमंडही जात नाही. सो मध्ये खूप फेकिंग ट्रेंड होता, पण तेव्हा काही पॉडकास्ट नव्हते आणि युट्यूब नव्हतं किंवा रील्स बनायचे नाही. पण आम्ही क्लायंटला कायम सांगायचो की प्लीज तुम्ही याच्या मागे लागू नका. काही होती, पर्ल फेशियल होती, त्यानंतर सिल्वर फेशियल होती, कारण त्याचे काही कॅल्शियम कार्बोनेटच्या इन्ग्रेडियंटचे उपयोग स्किनसाठी चांगले होते म्हणून. सो पहिले तर लोकांनी ते डोक्यातनं काढून टाकावं. पहिली एक गोष्ट की गोल्ड फेशियल म्हणजे खूप भारी, सिल्वर फेशियल म्हणजे भारी किंवा डायमंड फेशियल. तसं नाहीये. कुठल्या ब्रँडचं करताय, काय क्वालिटीचं प्रॉडक्ट आहे आणि वाय दे आर क्लेमिंग इट टू बी गुड ते कळलं पाहिजे. म्हणजे जसं मी सांगितलं, सिल्वर, डायमंड, कॅल्शियम कार्बोनेट पावडर आहे व्हाईटनिंग इफेक्टसाठी. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुमचं बजेट काय ते आधी त्या ब्युटिशियनला सांगणं गरजेचं आहे की मला या बजेटमध्ये तू चांगलं सांग. त्या ब्युटिशियनकडे 2-3 ऑप्शन्स असले पाहिजेत की आमच्याकडे एक 1500चं पण आहे, एक 2500चं पण आहे, एक 5000चं पण, एक 10,000चं पण आहे. आणि त्यात फरक काय, कारण जितके हाय एंड प्रॉडक्ट तितके चांगले. जे मी मगाचपासून सारखं सांगते की तुमचं 16 स्टेप फेशियल आहे, 15 स्टेप फेशियल आहे, त्यात कुठली मशीन ट्रीटमेंट आहे का, हे आधी मी ॲज अ एस्थेटिशियन तुम्हाला समजून सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या नॉलेजला ते रेफर करून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बरोबर आहे, मी लास्ट टाइम काहीतरी बेसिक केलं होतं ज्याच्यात क्लिन्झिंग, स्क्रब, मसाज आणि पॅकच दिला होता आणि टोनिंग केलं होतं, ते बरोबर आहे 700-800 रुपयाला होतं. याच्यामध्ये ही काय काय वापरणार आहे, LED मास्क वापरते, हायड्रा फेशियल आहे, एखादं मशीन ट्रीटमेंट वापरते, म्हणजे ज्याचा मला काहीतरी उपयोग होणार आहे. सो ते जस्टिफाय पण झालं पाहिजे काय ट्रीटमेंट. आणि सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन क्लायंटने विचारला पाहिजे, एका फेशियलमध्ये रिझल्ट येतो का. खूप क्लेम्स आहेत हाय की एका फेशियलमध्ये रिझल्ट येतो, असं काही जादू नसते. क्लायंट हॅज टू कन्सिस्टंटली कीप डुईंग इट. होम केअर चांगली पाहिजे तुमची. तुम्ही इथनं छान फेशियल करून गेलात आणि घरी तुम्ही साधा साबण लावलात, चालणार नाही. बर, मग घरी गेल्यावरती परत काही घरी तुम्हाला चांगली होम केअर त्या एस्थेटिशियननी सजेस्ट करणं गरजेचं आहे की तू अजिबात आता आजच फेशियल केलंस नाही, 2-4 दिवस तर फेसवॉश वापरूही नको, साधा चेहरा धू. इतक्या फेसवॉशचा तुझ्या चेहऱ्याला गरजच नाहीये. किंवा तू हे पिलिंग जेल आठवड्यातनं एकदा लाव, हा फेस पॅक आठवड्यातनं एकदा लाव, तुला ॲक्नेत तू हे काहीच वापरू नको, तू एवढंच वापर. सो तिला पण नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. फेशियल्स किती महागडे असू शकतात बरं? महागडे असं नका म्हणू, बिकॉज इट विल, आता आयफोन किती महागडा आहे असं नाही म्हणू शकत, त्याची युटिलिटी. बरोबर. सो अगदी 7,500-10,000 पर्यंत पण फेशियल आहेत, पण ती फेशियल 2-2 तास चालतात. त्याला प्रॉडक्ट्स तसे एक्सपेन्सिव्ह आहेत, त्याचे किट तसे एक्सपेन्सिव्ह आहे, करणारा व्यक्ती तेवढा वेल एज्युकेटेड आहे. आणि त्या सगळ्यांमध्ये डिफरन्स असणार आहे, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये डिफरन्स असणार आहे. आणि आजकाल मोनोडोस येतात की पूर्वी खूप वाढलं होतं ना की मिक्सिंग करा, या डब्यात घाला आणि मिक्सिंग करा. हे ब्युटी इंडस्ट्रीचं तर सक्सेसचं रेसिपी आहे. किती बॉटल संपली की आता ते खूप छान आहे की मोनोडोसेस येतात. एक किट तुम्हाला त्या क्लायंटला वापरता येतो ज्यात तुम्ही अडल्ट्रेशन करू शकत नाही. त्यामुळे किटच 1100-1200चा एक 1 टाइम यूजचा किट आहे, त्याच्यापेक्षाही एक्सपेन्सिव्ह किट आहे. त्यामुळे खूप छान रिझल्ट आहेत. आणि फेशियल रेग्युलर करावं. आपल्याकडे बाळ जन्माला आलं की पहिल्या दिवसापासून त्याला काय मसाज देतात, बॉडी मसाज देतात, केसांना मसाज देतात, त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे. बरोबर. सो फेशियल देखील तेवढंच महत्वाचं आहे. फेशियल तेवढंच महत्वाचं आहे, पण त्याच्यात तुम्ही अतिरेक नका करू. खूप ब्लीच केलंय, खूप पिलिंग केलंय, खूप केमिकल्स हार्श वापरलेत. मसाज अत्यंत महत्वाचा आहे, चांगले प्रॉडक्ट्स अत्यंत महत्वाचे आहे.
ओके. तुम्ही आता म्हटलात की बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याला मसाज वगैरे करतो, पण आजकाल सांगतात की डोक्याला ऑइल लावू नका. तर त्याच्यामध्ये काय तथ्य आहे? लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? ऑइल डेफिनेटली केसांना लावलं पाहिजे, चांगल्या बरं. क्वालिटीचं लावलं पाहिजे. साधं तुमच्याकडे कोल्ड प्रेस्ड खोबरेल तेल खोबरेल असेल तरी तेल. चालेल, तिळाचं असेल तरी चालेल, काही नसेल तर साजूक तूप सुद्धा गरम करून तुम्ही स्कॅल्पला लावू शकता. मसाजसाठी लावा, थोडंसं मसाज करा स्कॅल्पला, एक मर्दन आपण म्हणतो मुवमेंट मिळाली पाहिजे. जितकं तुमचं प्रत्येकाने चेक करावं, आपला स्कॅल्प घट्ट तितके केस जास्त गळणार, जेवढे घट्ट तेवढे जास्त जेवढा गळणार. स्कॅल्प घट्ट हा. झाडणारच नाही तितके तुमचे केस जास्त गळणार. सो जेव्हा केस गळायला लागतात तेव्हा लोक जागी होतात. हो. हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट, मसाज हे सगळं सुरू होतं. तुम्ही कशाला तेवढी वेळ आणता? आठवड्याला तुम्ही एकदा व्यवस्थित स्कॅल्पला, स्वच्छ स्कॅल्पवर, लोकांना काय असतं उद्या मला डोकं धुवायचं ना, आज घाण स्कॅल्पवर मी तेल लावतो. नो, हो. आठवड्यातनं 3 वेळा तुम्ही स्वच्छ केस धुणं, स्पेशली जेंट्सना तुम्ही तर 4 ते 5 वेळा धुतलं तरी चालणार आहे. आणि तेल लावणं रात्री झोपताना, सकाळी ते तुम्ही वॉश करून टाका. सो तेल झोपताना लावलं पाहिजे, पण लावलेलं जनरली उत्तम, आपण कारण तुम्हाला परत ऑफिसला जेव्हा जायचंय तेव्हा ऑइली नको आहे. हो. सो जनरली आपण आंघोळीनंतर तेल लावतो. सो त्यापेक्षा तुम्ही सांगता की संध्याकाळी तेल लावलं नाही, तुम्ही पाहिजे. आंघोळी नंतर लावत असाल तर उत्तम आहे. ज्यांना सवय खोबरेल तेल थोडंसं लावणं आणि केस स्टाईल करणं, अगदी उत्तम सवय. केस पांढरे होणार नाहीत जास्त, ऍटलीस्ट चांगले राहतील तुमचे. सो तो एक सॉफ्टनेस स्कॅल्पला लागतोच. बर. कारण आपल्याला सगळंच आहे, म्हणजे रेडिएशन एक्सपोजर आहे, पोल्युशन आहे. तुम्ही जेव्हा धुवून टाकता तेव्हा त्या ऑइलवरतीच सगळी धूळ असते. सो वॉश झालं पाहिजे नाही. बरोबर. सो डॉक्टर का सांगतात ऑइल लावू नका? काही लोकांना ऑइलची पण ॲलर्जी येते. ते मग तुमचं चांगल्या क्वालिटीचं नसेल तर फोरहेडवर पिंपल्स येतात. ज्यांना ऑइलची ॲलर्जी वगैरे त्यांच्यासाठी मी हे सांगत नाहीये. त्यांनी सर्च करावं की मला कुठलं ऑइल चालतंय किंवा मला साजूक तूप चालतंय का. माझ्या ओळखीची एक पंजाबी स्टुडंट होती, म्हणजे आमच्याकडेच होती खूप वर्ष. ती म्हणली माझी आजी, नानी, दादी जेवढी आमची पुरातन सगळे साजूक तूप लावतो आम्ही केसांना, आणि जाड छान काळेभोर केस. म्हणजे आम्हाला कलर ते सिक होते तेव्हा कलर कटिंग पण अलाउड नव्हतं. तर ती म्हणली आम्ही साजूक तूप लावतो, एकदम सगळ्यांचे दाढ. माझी म्हणे आजी 70-80 वर्षाची, पण एखादा केस पांढरा असेल. सो हे सगळं जे आपलं पूर्वीपासून सांगितलं ना, हे चांगलंच आहे. अजून एक तुम्हाला मी खूप चांगला एक हे सांगते, जो आयुर्वेदामध्ये सांगितलं, त्याला नस्य प्रक्रिया म्हणतात. नाकामध्ये झोपताना एक ड्रॉप तूप सोडणं, ज्याने तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम्स बरे होतात. जसे आपण नोज ड्रॉप्स टाकतो तसं थोडंसं साजूक तूप गरम करून झोपताना उशीवरती मागे जर तुम्ही डोकं टाकलं, आणि आपली करंगळीचा साईज आणि आपला नाकाचा जो याचा साईज आहे तो सेम असतो. सो आपापल्या यांनी 2-2 थेंब जरी तुम्ही तूप टाकलं, थोडं नाकाला मसाज केलात आणि थोड्या वेळाने मान सरळ करून झोपलात, तरी तुमचे, असं सांगितलं आयुर्वेदात, मानेच्या वरचे सगळे प्रॉब्लेम्स बरे होतात. मेंटल स्ट्रेस कमी होतो, झोप शांत लागते, केस चांगले वाढतात, डोळ्याला एक ड्रायनेस येतो तो कमी होतो. खूप नस्याचे फायदे जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जस्ट गुगल करा. साजूक तूप टाकायचं, थोडंसं गरम करून टाकायचं रात्री झोपताना. हेअर इश्यूज तुम्हाला काही असतील, गळतायत, डॅन्ड्रफ होते, ते खूप कमी होतील. ओके, ग्रेट. काही जेल्स देखील आहेत मार्केटमध्ये आता. हेअर ऑइलच्या व्यतिरिक्त आता पुढे जाऊन 2 स्टेप पुढे जाऊन काही जेल्स येतात की ते 2 थेंब 3 थेंब घ्यायचे आणि ते स्कॅल्पला लावायचे. सो हेअर टॉनिक्स आलेत, काही खूप चांगले आहेत की ज्याच्यामध्ये होमिओपॅथी इन्ग्रेडियंट्स आहेत, आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहेत, ते फक्त स्कॅल्पला लावायचे. त्यांनी असं एक छोटा त्याच्यावर कोंब सारखं दिलेलं आहे आणि सांगितलं की रात्री झोपताना लावा. ते सुद्धा लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की स्वच्छ स्कॅल्पवर लावायचं, खराब स्कॅल्पवर लावू नका. ते लावून तसंच तुम्ही मेंटेन करू शकता 2 दिवस. असं नाही की दुसऱ्या दिवशी धुतलंच पाहिजे. सो 2 दिवस ते टॉनिक काम करतं आणि अतिशय चांगली आहेत ती. जेल्स पण आहेत, पण 2 ते 3 दिवसानंतर वॉश करून टाकू शकता. ओके. सो थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज बोल मराठीला पुन्हा एकदा टाइम दिला. आपण म्हणजे मला एक्सपेक्टेड होतं की आपली चर्चा जी आहे ती ब्युटी इंडस्ट्रीमधल्या प्रोडक्ट्सवरती तुम्ही काही सजेस्ट कराल, त्याबद्दल आपली काही चर्चा होईल. परंतु तुम्ही ज्या प्रकारे आज इंडस्ट्रीला तुम्ही जवळपास एक्सपोज केलं मी म्हणेल, आणि तसा प्रकारची आपल्या चर्चा झालेली आहे. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला काही स्किन प्रॉब्लेम्स असतील, ब्युटी प्रॉब्लेम्स असतील किंवा काही इव्हेंट्स असतील तुम्हाला प्लॅन करायचे असतील, तुम्हाला जर अजून डिटेल हवे असतील तर मॅमचे मी डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नक्कीच योग्य सल्ला मिळेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.